सर्वांचं मी युरेकातर्फे या वेबिनारमध्ये स्वागत करतो. एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी म्यूट राहायचं आहे. तुम्हाला मी नक्की तुमचे क्वेश्चन विचारण्याची संधी देणार आहे. ओके. तर पहिल्यांदा आपला जर युरेका टेक जीनियस 20 आहे तरी काय याच्याबद्दल मी एक्सप्लेन करणार आहे. तुमच्यापैकी बहुतेक जणांनी युरेका बद्दल ऐकलं असेल. आम्ही वेगवेगळे असे उपक्रम राबवत असतो जेणेकरून शालेय व्यतिरिक्त मुलामध्ये स्किल वेगवेगळ्या ज्या स्किल असतात त्या डेव्हलप व्हावा ह्या त्यामागे काय असतो सांगा उद्देश असतो. कारण शालेय शिक्षण फक्त उपयोगी नाही आहे या जगामध्ये, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये. तर आपल्याला आणि काय 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 करावं लागतं, स्किल वेगवेगळ्या स्किल काय कराव्या लागतात. लहान वयातच आपण काय करू शकतो, मिळवू शकतो. वेगवेगळ्या स्किलमध्ये आपण काय करू शकतो, बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवू शकतो. आणि आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही या फील्डमध्ये काय करतोय, काम करतोय आणि त्याचे रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे. आणि बऱ्यापैकी मुलं आमची काय होत आहेत सांगा, नुसतं स्टेट लेवलवर नाही, नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा काय करायला लागली, भाग घ्यायला लागली आणि यशस्वी पण व्हायला लागली. आता तशाच प्रकारचं, कारण जनरली आता बघतोय बघा, कॉम्पिटिशनचा सुद्धा बाजार झालेला आहे. त्यामुळे काय होते, प्रॉब्लेम काय होतोय की कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये मुलाला, कारण प्रत्येक पालकाची इच्छा असते प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये मुलाने भाग घ्यावा. पण आता कॉम्पिटिशनचा बिझनेस झाल्यामुळे आपण पालकांनी काय राहायला पाहिजे, सजग राहायला पाहिजे की कुठला आपल्या मुलासाठी उपयोगी आहे, त्याच्यात मध्ये काय करायचं, आपल्याला भाग घ्यायचा. पण आम्ही जी काय रिकमेंडेड करत असतो ती सगळी काय असतात सांगा, चांगली कॉम्पिटिशन असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त पैसा घालावा लागत नाही आणि बऱ्यापैकी सगळी बहुतेक कॉम्पिटिशन आम्ही जी मुलांपर्यंत पोहोचवतो ती बऱ्यापैकी फ्रीमध्ये असतात किंवा नॉमिनल फी असतात, 200, 400, 500. पण ती एकदम काय असतात सांगा, स्टँडर्ड लेवलची असतात. आणि त्याच्याबद्दल आम्ही असा अनुभव घेतो की लहान मुलं आता काय करतात, टेक्नॉलॉजीमध्ये एवढी म्हणजे कमी वयामध्ये ते एक्सपर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपण काय म्हणतोय की हे त्याला जमणार नाही असं आपण आधी म्हणत होतो. पण आता आम्ही तर असा अनुभव घेतो, मोठ्यांना शिकवण्यापेक्षा छोटी लवकर काय करतायत, पटपट लक्षात घेतायत आणि त्याच्यामध्ये प्रभुत्व पण मिळवत आहे. ओके. तर हे कोणासाठी आम्ही जनरेट करतो, तर आम्ही 3 वर्षाचा सिस्टमॅटिक प्रोग्राम आपण जनरेट केलेला आहे. 3 वर्ष तुमच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेणार आहोत. 3 वर्षामध्ये ह्या मुलं वेगवेगळ्या नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलवर घेणारच आहे. तर वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही जे काय सुचवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत, भाग घेणार आहेत. ओके. मुलं काय करणार आहेत, भाग घेणार आहेत. आणि अशा मुलांना आम्ही काय करणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज पण दिलं जाणार आहे, ट्रेनिंग पण दिले जाणार. तुळसकर थांब ना जरा बाबा. ओके. तर आपण काय करतोय सांगा की वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज दिलं जाणार आहे आणि त्यांना ट्रेन केलं जाणार आहे बेसिक पासून. कारण 6वी, 7वी, 8वी किंवा 8वी, 9वी, 10वी ती मुलं आमच्याकडे असणार आहेत. वेगवेगळ्या ऑलिम्पियाड बद्दल त्यांना माहिती मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ऑलिम्पियाड आमची मुलं बसतात, तुम्ही जी शाळेतनं जी मुलं बसतात ती सगळी काय सांगा, प्रायव्हेट ऑलिम्पियाड आहे. आणि आम्ही जी सुचवणार आहोत ती काय असणार आहे सांगा, गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड असणार आहे, ज्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची तुम्हाला काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. ओके. तर याच्यामध्ये आम्ही का निवडतो 6वी, 7वी, 8वीची मुलं का निवडतो, कारण त्या 10वी नंतर 3 वर्ष जर आपण कन्सिडर केली, समजा 9वीतली मुलं घेतली, 9वी, 10वी, 11वी वगैरे मुलं काय करतात सांगा, जेई, नीट अशा प्रकारची प्रिपरेशन करतात. त्यामुळे ती मुलं काय करू शकत नाही, वेळ देऊ शकत नाही. तर बेस्ट वेळ कुठला आहे सांगा, 6वी, 7वी, 8वी. आणि त्यांचं जर कन्सेप्ट जर लहान वयात टेक्नॉलॉजी मधलं क्लिअर झालं तर डेफिनेटली पुढे त्यांना मार्गदर्शनाची गरजच पडत नाही. आणि मी तुम्हाला असे अनुभव सांगेन की काय केलं आम्ही, 6वी, 7वीच्या मुलांना काय दिलं, काही प्रोग्रामिंगचं दिलं, रोबोटिक्सचं नॉलेज दिलं. त्याच्यानंतर त्यांना आमची गरजच पडत नाही, ते आपण काय करतायत, पुढे पुढे जात आहेत. आणि आम्ही समजतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपली मुलं काय सांगा, न्यू जनरेशन मधली जी काय मुलं आहेत ती कितीतरी पटीने काय सांगा हुशार आहेत आणि ते पटकन काय करतायत, लक्षात घेत आहेत. तर आता याच्याबद्दल हे थोडक्यात झालं. आता मुलांना कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्या अगोदर मी काय करतोय, तर तुम्हाला थोडक्यात मी दाखवतोय की आपले जे काय हे आहेत, आपल्या मुलांनी काय केलंय सांगा, वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये काय केलंय सांगा, भाग घेऊन काय केलंय, यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामधले काही फोटो मी तुम्हाला तिथे दिलेले आहेत. आपली मुलं इंटरनॅशनल FTC फर्स्ट टेक चॅलेंज हे रोबोटिक्सचं कॉम्पिटिशन असतं, इंटरनॅशनल लेवलला घेतलं जातं. पहिल्यांदा नॅशनल लेवल असतं, त्याच्यातनं 2 टीम सिलेक्ट होतात आणि ते काय होतात, इंटरनॅशनल लेवलला जातात. तर छोट्या छोट्या मुलांनी 6वी, 7वी, 8वी याच्यामध्ये ऑटोकॅड सारखं म्हणजे पॅकेज आपलं काय केलेलं शिकलेलं आहे, किंवा जावा सारखं प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतायत,
असे वेगवेगळे स्वतः काय करतायत, रोबोट डिझाईन करतायत, बिल्ड करतायत, प्रेझेंटेशनसाठी कॅनवाचा उपयोग करतायत, त्याच्यामध्ये काय करतायत, बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवतायत किंवा सोशल मीडिया ते हँडलिंग कसं करायचं ते पण शिकतायत. आणि ह्यांना काही शिकवायची गरज नाही, फक्त थोडंसं गायडन्स मिळालं की आपल्या आपण मुलं काय करतात, शिकतायत. आणि ह्याच्यामध्ये मेन काय होते सांगा, ह्याच्यामध्ये टीम असल्यामुळे टीम मध्ये काम कसं करायचं हे पण मुलांना काय होते, बऱ्यापैकी समजतंय. एकमेकांना मुलं हेल्प करतायत, मला येतो ते दुसरं काय करतो, मी दुसऱ्याला शिकवतोय, दुसरा मला शिकवतोय. अशा प्रकारे काय होते, एक टीम काय होते सांगा, तयार होते. तर याच्यामध्ये आपण एफटीसी मध्ये 2 वर्ष आम्ही हे घेतोय. गेल्या वर्षी तर आपल्या एकाला मुलाला नॅशनल लेवलचं जे बेस्ट हे असतं डीन्स लेवल प्राइज ते आपल्या विद्यार्थ्याला एका मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट आपण काय करतो तर कीबोर्ड, मला आनंद वाटतो की ही गेली 2 वर्ष इंडियातनं कीबोर्ड रोबोटिक प्रोग्राम मध्ये भाग घेणारी आमची एकच टीम आहे. आणि त्याच्यामध्ये जी मेन स्पर्धा होती ती जपानमध्ये होती. पहिली स्पर्धा असते ती काय असते तर ऑनलाईन स्पर्धा असते. त्याच्यामध्ये जावा बेस तुम्हाला ऍप बनवायचं असतं आणि ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जो रोबोट आहे त्याच्यासाठी ते काय करतं, कंट्रोल करतं. गेल्या वर्षी फक्त फायनल आम्ही काय केलेलं सांगा, फर्स्ट टाइम घेत होतो आणि मुलांनी काय केलेलं, जस्ट जावा शिकायला वगैरे सुरुवात केलेलं. ओके, तर 5 पॉईंटने आम्ही फायनलला जायचं मुकलो होतो. यंदा सुद्धा 54 देशामध्ये आम्ही 6वा नंबर पटकावलेला आहे. यंदा सुद्धा आपल्याला थोडेसे प्रयत्न आमचे कमी पडलेत, पण एक मला सांगायला आवडेल की ही मुलं कोणाची पण हेल्प घेत नाहीये. मला एक आवडेल बघा, हल्लीच मी IIT मुंबईला 3 दिवस होतो, तेव्हा पण माझ्या या टीम मध्ये जी काही मुलं होती त्यांना विचारलं की आपण IIT मधल्या जे काही स्टुडंट्स आहेत त्यांची हेल्प घेऊया का, तर त्यांनी काय सांगितलं, नको, हे आमचं आम्ही करणार आहे. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि याचा एक फायदा काय होतो, त्यांना भरपूर अनुभव मिळतात. त्यांना खूप प्रॉब्लेम पण येत आहेत, पण ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यासाठी ते केव्हा केव्हा रात्रभर काय करतायत, आपला वेळ घालवतायत आणि सॉल्व्ह करतायत. त्यामुळे त्यांना रेडीमेड आम्ही काय देत नाही, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करताय. तर यंदा आम्ही 54 देशामधले जे काही टीम्स होते त्याच्यामध्ये 6वा क्रमांक मिळवणं ही काही साधी गोष्ट नाहीये, तर त्याच्यामध्ये खूप त्याने काय घेतलेले आहेत, कष्ट घेतलेले आहेत. ओके, तर बाकीचं आम्ही IIT वगैरे ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित केल्या जातात. आमच्या टीमने गेल्या वर्षी जे एक कॉम्पिटिशन होतं गेम इन्व्हेंटर, त्याच्यामध्ये भाग घेऊन 600 टीम होता. त्याच्यामध्ये त्यांनी फायनलिस्टसाठी फायनल मध्ये 8 टीम निवडल्या आणि त्याच्यामध्ये आमचे 8 टीम काय होती, 8 टीम मध्ये आमचा सहभाग होता. त्यांनी फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबर वगैरे काढले नाही, पण त्यातल्या त्यात चांगल्या ज्या टीम आहेत त्यांचं काय केलं, त्यांना 8 टीम त्याने निवडल्या आणि त्याच्यामध्ये आमच्या टीमचा पण काय होता, समावेश होता. हे आपलं इंटरनॅशनल लेवल झालं. नॅशनल लेवलमध्ये खूप गव्हर्नमेंटच्या काय असतं सांगा, खूप प्रोग्राम असतात, पण बहुतेक जणांना ते माहित नाही बघा. इथे मी काही काही दिलेले आहेत बघा, इन्स्पायर मानक आहे किंवा अतर मॅरेथॉन नावाची स्पर्धा असते. याच्याबद्दल बहुतेक पालकांना किंवा शिक्षकांना शाळेला माहित पण नसतं. आम्ही काय करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी भाग घ्यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज वगैरे असं काय नसतं. ओके, तर इथे मी आणि काय काय आम्ही कुठे कुठे जातोय बघा, आम्ही नासाला जे इस्रोला जातोय, आयसरला जातोय, IIT मुंबईला भेट देतोय, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. त्याचे पण काही फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत. नंतर दुसरी गोष्ट आपली काय झाली तर 3 विद्यार्थ्यांनी आमच्या IBMचं ट्रेनिंग जे इंटर्नशिप म्हणतो ती काय केलेली आहे, 2 वीकची 15 दिवसाची इंटर्नशिप असते. या वयामध्ये ती मुलं तेव्हा 8वी 9वी मध्ये होती आणि सक्सेसफुली इंटर्नशिप काय केलेली आहे, पुरी केलेली आहे. आमची काही विद्यार्थी युविका जो इस्रोचा प्रोग्राम असतो, फ्री ऑफ चार्ज तुम्हाला घरून जाऊन इस्रोला जायचंय, परत घरी यायचंय, त्याच्यासाठी जो काय खर्च असतो तो इस्रो तर्फे केला जातो. आणि त्याचा एक मेन फायदा काय होतोय तर आपण नॅशनल लेवलला जे काही टॅलेंटेड मुलं आहेत त्यांना भेटण्याची आपल्याला संधी मिळते. ते काय करतायत या वयामध्ये ते सुद्धा आपल्याला समजतं. असे आपले कितीतरी मुलं काय होत आहेत, दरवर्षी ह्या 2-3 वर्षात खूप मुलं आमची काय होत आहेत त्याच्यामध्ये सिलेक्ट होत आहेत. नंतर IIT मुंबईला आम्ही मुलांना घेऊन जातो रेसिडेन्शियल कॅम्पला. आपण 22 ला गेलेलो, यंदा पण 24 मध्ये सुद्धा मुलांना घेऊन गेलेलो. त्याच्यामध्ये 20-22 मुलं आम्ही सिलेक्ट करतो. इस्रोला जातोय, आयसरला जातोय किंवा आमची काही मुलं आहेत ते राज्याचं प्रतिनिधित्व पण करतात. वेस्टर्न इंडिया सायन्स कॉम्पिटिशन वगैरे, जिज्ञासा सारख्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही उतरतोय. हे सगळे काय झाले सांगा, वेगवेगळी स्टँडर्ड कॉम्पिटिशन झाली आणि आम्ही शिकवत असतो ती सगळी स्टँडर्ड कॉम्पिटिशन असतं. इव्हन तुम्ही आता जर बघितलं रोबोटिक्सला सुद्धा, रोबोटिक्स मध्ये कितीतरी प्रायव्हेट मध्ये कॉम्पिटिशन आलेली आहे आणि त्यांचा मेन उद्देश काय असतो
की तुमचं स्वतःचं किट कसं हे करायचं, विकायचं, खपवायचं, हे त्यांचा मेन उद्देश असतो. त्यामुळे आपण सुद्धा काय असायला पाहिजे, कुठल्या बाबा चांगल्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये मुलांना भाग दिलं तर आपला पैशाचा पण चांगला उपयोग होतो आणि मुलांचा पण काय होतो त्याच्यामध्ये फायदा. ओके. नंतर हे आपलं कुठे कुठे आम्ही जातो त्याचं एक केलेलं आहे. आम्हाला खूप जण काय करतात, सपोर्ट करतायत. गेल्या वर्षी आम्ही काय केले, याच वर्षी म्हणेन मी, याच वर्षी आम्ही जवळजवळ 300 रोबोटिक किट इनियास या संस्थेच्या माध्यमातून विकलेत. किंवा काही काही कंपन्या आहेत, क्रिएटिव्ह कॅप्सूल काय सांगा, एक MNC आहे, त्यांच्यातर्फे सुद्धा आम्हाला काय मिळत आहेत सांगा, फंड्स मिळत आहेत. आणि त्या फंडच्या माध्यमातून आम्ही गरीब मुलं किंवा जे होतकरू मुलं आहेत, ग्रामीण भागातली मुलं आहेत, त्यांना आम्ही काय करतो, किट देतोय आणि त्यांना पाहिजे तसं त्यांना प्रशिक्षण पण देतो. जेणेकरून आपण असा समज असतो की शहरातलीच मुलं हुशार आहेत, पण हा समज चुकीचा आहे. तर गावामध्ये सुद्धा एवढं टॅलेंट आहे आणि त्याला जर थोडंसं जर आपण मार्गदर्शन केलं तर ते सुद्धा काय होऊ शकतात, पुढे येऊ शकतात. दुसरा आमचा असा अनुभव आहे की आमचा जो उद्देश होता तो ग्रामीण भागातील मुलांसाठी होता. पण जसं जसं आमच्यामध्ये पॅरेंट्स किंवा मुलं जेव्हा सहभागी व्हायला लागलीत तेव्हा शहरातली पालक आम्हाला सांगायला लागले की अशा प्रकारचे प्रोग्राम असतात, हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. कारण जनरली आमचा असा गैरसमज होता की हे शहरातल्या मुलांना सगळं माहीत असतं. पण आमचा तो समज काय झाला, म्हणजे गैरसमज होता हे आम्हाला समजलं की शहरातल्या पालकांना सुद्धा अशा प्रकारच्या ज्या कॉम्पिटिशन असतात ते माहीत नसतात. कारण शहराच्या आता प्रत्येक ठिकाणी बाजारीकरण झालेलं आहे आणि आपण काय बघतोय की मुलं शाळेतनं आलं की त्याला ट्युशनला पाठवायचं, ट्युशनला सुद्धा अवाढव्य फी भरली जाते किंवा कॉम्पिटिशन मध्ये उरत तिथे सुद्धा आपल्याला पैसा खर्च करावा लागतो. पण त्याच्यापासून किती मुलांना फायदा होतो हे काय सांगा, महत्वाचं आहे. ओके. तर हे काय झालं सांगा, थोडक्यात झालं. दुसरा आम्ही एक कन्सेप्ट चालू केलेला आहे, 3 बॅचेस आमच्या झालेल्या आहे आणि 4थी बॅच पण आम्ही चालवतो. हा दुसरा कन्सेप्ट झाला. स्टेम क्लब म्हणून आम्ही हे करतोय. तर स्टेम क्लब मध्ये आम्ही काय करतोय, तर दर दिवशी मुलांना वेगवेगळ्या म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक वर एखादा काय केला तो क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचा आन्सर मुलांनी पालकांबरोबर बसून शोधावं. अशी 10 ते 15 मिनिटं त्याच्यासाठी घालवावी, असा एक विचार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांना लॉजिक डेव्हलप करण्यासाठी पायथॉन प्रोग्रामिंग वगैरे, वैदिक मॅथ्स किंवा रोबोटिक्स बद्दल वेगवेगळ्या कॉम्पिटिशन बद्दल माहिती देत असतो. किंवा यंदा आम्ही काय केले बघा, की काही ठिकाणी बघा, काही राज्यामध्ये कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वगैरे MSCIT वेगवेगळे कोर्सेस आहेत. पण तिथे जाऊन 4,500 घालण्यापेक्षा आम्ही असा एक तुम्हाला वेगळा काय देतोय, ऑप्शन देतोय की सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक कोर्स आहे CCC नावाचा, सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट. तो सुद्धा गव्हर्नमेंट जॉबसाठी कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही देशात सर्वत्र अवेलेबल आहे. फक्त त्याची ऍडव्हर्टाईज का होत नाही, तर तो प्रायव्हेट नाही आहे, तर पूर्णपणे गव्हर्नमेंटचा आहे. तर तुमच्या घरी कॉम्प्युटर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय होऊ शकेल, आम्ही पूर्णपणे तुम्हाला काय देतो, त्याचं मार्गदर्शन करणार आहोत. आणि जेणेकरून 4,500 रुपये जे काय तुम्ही घालवता म्हणजे फी देता त्यांची आणि तुमचा टाइम पण तिथे वेस्ट होतो. घरी बसून तुम्ही तो कोर्स काय करू शकाल. ओके. हे स्टेम क्लब बद्दल झालं. तर मेन माझा आजचा उद्देश होता तो, याच्यामध्ये आपला जो आहे तो युरेका टेक जीनियस 20. त्याच्यामध्ये आम्ही 20 जर शक्य झालं तर किती मुलं भेटतील मला माहित नाही, कारण माझा कन्सेप्ट आहे तो पूर्णपणे प्रत्येकासाठी नवीन आहे. पण आम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत, कारण आमची अशी काही मुलं आहेत, 10 ते 12 मुलं अशी आहेत की त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आता जर मला काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो, तुम्ही मला हे करा, कारण एवढी ती पुढे गेलेली आहे. कारण मुलं काय करतायत, पटपट शिकतायत, नवीन नवीन काय काय शिकतायत आणि ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतात. म्हणजे आपला जो मेन प्रोग्राम असणार आहे तो सध्या टेक जीनियस, त्याच्यामध्ये 3 वर्षासाठी आम्ही तुमच्याच मुलांची आम्ही काय करणार आहे, जबाबदारी घेणार आहे. आता याच्यात रिलेटेड जर तुम्हाला काय विचार, आणि दुसरी गोष्ट सांगतोय की अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन मध्ये किबो म्हणा किंवा IOI मी तुम्हाला सांगितलं ना, IOI काय सांगाय, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स आहे. त्याच्यामध्ये C++ चा वापर केला जातो. त्याची सुद्धा एक सेपरेट पेज आमची चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 6वी 7वीतली मुलं बऱ्यापैकी काय करतायत, आउटपुट देत आहेत त्याचं. ओके. तर ती काय सांगा, तर भारतातर्फे 5 जणांच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि वेगवेगळ्या स्टेजवर, म्हणजे 3, 4, 5 स्टेजवर त्यांचं निवड केली जाते. पहिली स्टेज असते ZIO, ZCO, वेगवेगळ्या स्टेजवर काय केलं, ते मुलांची निवड केली जाते आणि ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. आणि त्याच्यामध्ये C++ वापरून आपल्याला काय करायचे असतात, प्रोग्राम काय करायचे असतात, बनवायचे असतात. त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला सांगायला मला आवडेल
एक भारतातलीच मुलगी होती मालविका जोशी नावाची, जी मुंबईची होती. तिने काय केलं, होम स्कूलर होती ती, म्हणजे ती शाळेमध्ये 7वी पासून तिने शाळेत जायचं सोडून दिलेलं. ओके, तिने संपूर्ण लक्ष आपलं कशावर दिलं सांगा, की प्रोग्रामिंग मध्ये त्याला इंटरेस्ट होता. अरे कोणाचं तरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा ना. ओके, तिला प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे तिने सर्वस्व प्रोग्रामिंग मध्ये ते केलं आणि भारताचं तिने 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. तिला सिल्वर मेडलिस्ट आहे. तिच्याकडे 10वीची सर्टिफिकेट नव्हतं, 12वीचं सर्टिफिकेट नव्हतं. तर अशा बेसिसवर जी आपली भारतातली CMI चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट आहे, तिने तिला ऑफर दिलेली, तू आमच्याकडे आम्ही तुम्हाला प्रवेश देतो. कारण आपल्या सिस्टीम मध्ये कसं आहे बघा, की तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. जर इंजिनिअरिंगमध्ये जायचंय, मेडिकल जायचंय, तर 12वी 10वीची वगैरे सगळी सर्टिफिकेट लागतात. पण तिने काय केलं सांगा, SAT नावाची एक नॅशनल इंटरनॅशनल लेवलला घेतली जाणारी परीक्षा आहे, ती तिने परीक्षा दिलेली आणि त्या बेसिसवर आणि तिच्यामध्ये जे काही स्किल आहे त्या बेसिसवर MIT, जी जगातली 1 नंबरची इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे, तिथे तिला प्रवेश मिळाला. कारण त्या MIT मध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे काय असतं बघा, खर्चिक बाब असते. 1 कोटीच्या दरम्यान आपल्याला तिथे खर्च करावा लागतो. पण तिला त्या युनिव्हर्सिटीने तिच्यातलं टॅलेंट बघून तिच्याकडे 10वी 12वी परीक्षे काही सर्टिफिकेट नसताना तिला काय दिलं सांगा, ऍडमिशन दिलं आणि ती ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तिने स्कॉलरशिपवर काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आणि सामान्य कुटुंबातली एक मुलगी होती. म्हणजे अशा प्रकारच्या खूप ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहेत. पण आपल्याला माहित काय सांगा, 10वी झालं की सायन्स कॉमर्स आर्ट्स करायचं. एक तर सायन्सवाले काय म्हणतात, JEE द्यायची नाही तर नीट द्यायची, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय सुचतच नाही. आणि आता तर इंजिनियर एवढे बाहेर पडतायत, इंजिनिअरिंग कॉलेज एवढी झालेली आहेत की त्यांच्याकडे इंजिनिअरिंग स्टुडंटकडे काय सांगा, डिग्री आहे पण त्यांच्याकडे लॉजिक नाहीये. कंपनीवाले काय म्हणतायत की आम्हाला पाहिजे तशी माणसं भेटत नाहीये आणि विद्यार्थी काय म्हणतात, आम्हाला नोकरी मिळत नाहीये. कारण मेन प्रॉब्लेम काय सांगा, आपण एक्झाम ओरिएंटेड झालेलो आहोत, पण आपण नॉलेज ओरिएंटेड व्हायला पाहिजे. आणि नॉलेज असेल तर आपण कुठेही काय करू शकतो, स्पर्धेमध्ये काय उतरू शकतो. सर्टिफिकेटने आपल्याला नोकरी मिळतं, पण ती नोकरी टिकवणं शक्य केव्हा होईल सांगा, की माझ्याकडे नॉलेज असेल तर. आणि आजची गरज आहे ती नॉलेज आहे. आणि नॉलेज बेस आम्ही काय करतोय, बनवण्याचा मुलांना प्रयत्न करतोय. ओके, याच्या व्यतिरिक्त MIT ऍप इन्व्हेंटर म्हणून असतो. छोटी मुलं सुद्धा ऍप बनवू शकतात. आपल्याला बघा, केव्हा तरी एखादा चायना, जपान किंवा USA मधली कोणतरी छोट्या मुलाने काहीतरी बनवलंय की काहीतरी मोठं केल्यासारखं वाटतं, कारण त्यात संध्या त्यांना मिळत आहे. MIT काय झाली सांगा, मगाशी सांगितल्याप्रमाणे जगातली सर्वात फर्स्ट नंबरची युनिव्हर्सिटी आहे. त्यांनी काय करायला, ऑनलाईन असं एक प्रोग्राम सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन म्हणजे वेबसाईट डिझाईन केलेली आहे. त्याच्या साहाय्याने मुलं काय करू शकतात, स्वतःचे ऍप स्वतःच बनवू शकतात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे आम्ही अशी कितीतरी मुलांना काय देतोय सांगा, वेगवेगळ्या प्रकारच्या संध्या देण्याचा आमचा प्रयत्न करतो, जेणेकरून जेव्हा तो 10वी मध्ये जाईल तेव्हा त्याच्याकडे चांगला त्याचा प्रोफाईल असणार आहे. कारण जेव्हा जॉबला बघितलं जातं तेव्हा काय केलं जातं, तुमच्याकडे तुम्ही काय काय केलंय हे काय केलं जातं बघितलं जातं. म्हणजे तुमच्याकडे जी डिग्री असते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय केलंय हे सुद्धा तुमच्याकडे आणि चांगल्या प्रकारे प्रोफाईल तुम्ही काय करू शकता, मुलांचा बनवू शकता. फक्त एवढंच बघायचं आपल्याला, मुलांना त्यामध्ये आवड आहे. कारण बाजूच्या आपल्या एका मित्राने घातलं, माझ्याकडे जॉईन केलंय म्हणून आपण करायचं का नाही करायचं. आणि मला तशी मुलं पण नकोय, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनीच काय करायचं, त्यांना जॉईन करायचं. ओके, हे काय झालं सांगा, एक थोडक्यात मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं. आता मी काय करतोय, तर तुमचे जे काही क्वेश्चन असेल ते आपण घेऊया, म्हणजे त्याच्या सहाय्याने आपल्याला आणि काही तुमच्यामध्ये म्हणजे शंका असेल ते आम्ही हे करू शकेल. ओके, कुणाला काय असेल तर विचार. हॅलो सर, मला एक डाऊट आहे, विचारू? बोल ना. सर, C++ पायथन हे रोबोटिक्स साठी आपण वेब डेव्हलपमेंट वापरायला लागणार की नुसतं स्क्रिप्टिंग करून होऊ शकतं? जनरली आपल्या रोबोटिक्सच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये जावा वापरला जातो. मॅक्सिमम काय केलं जातं, जावा वापरलं जातं. किंवा iOS स्पर्धामध्ये C++ वापरलं जातं. ओके, कुठली लँग्वेज वापरायची हे जनरली काय करतात, कॉम्पिटिशन ज्याच्यामध्ये असतं ते काय करतात, सुचवतात की तुम्ही ही लँग्वेज वापरून करा. ओके सर, मग जावा आणि जावास्क्रिप्टला वेब डेव्हलपमेंट वापरायला लागणार? अरे आपण इथे वेब डेव्हलपमेंट नाही आहे, ही वेब डेव्हलपमेंट नाही आहे, तर ही जावा आपण वापरतोय. जावास्क्रिप्ट ही आपण काय करतो, वेब डेव्हलपमेंट साठी वापरतोय. ओके,
त्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. जे किवो म्हणा किंवा FTC सारख्या ज्या स्पर्धा आहेत तिथे तुम्हाला काय करावं लागतं, तर जावा वापरावी लागते. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो सर. हा बोला ना. ठाण्यावरनं योगिता समेळ बोलतेय सर. बोला हा ना. टोटल प्रोग्रामिंगचा हे असणार आहे बरोबर? हा, प्रोग्रामिंग असणार आहे. मग याचे बॅचेस किंवा याचे काय टायमिंग वगैरे आम्हाला नंतर कळतील का? टायमिंग जनरली आपलं संध्याकाळचं असतं 6:30 नंतर, संध्याकाळी 6:30 नंतर. आता जनरली एक लक्षात घ्या, याच्यामध्ये माझा कन्सेप्ट कसा आहे बघा, की आमच्याकडे अशी 10-12 मुलं आहेत ना, खूप एक्सपर्ट झालेले आहेत. आम्ही जशी हे पण केली नव्हती एवढी ती एक्सपर्ट झालेली आहेत. ओके, तर मला तसा एक ग्रुप असा बनवायचा आहे की ते त्यांचा एक नेटवर्क बनेल आणि ते आपल्यामध्ये सुद्धा काय करणार आहेत सांगा, डिस्कशन करणार आहेत. एखाद्या सब्जेक्टवर डिस्कशन करायचं आहे तर डिस्कशन करणार आहे. आता एक तुम्हाला आम्हाला आनंद वाटतोय की एक आपला असा ग्रुप तयार झालेला आहे, ते वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. आता त्यांनी काय केलं सांगा, IIT द्वारे एक व्हर्च्युअल म्युझियम नावाचा एक प्रोग्राम निघालाय, कॉम्पिटिशन निघालेला आहे. तिथे त्यांनी ग्रुप तयार केलेला आहे 4 जणांचा, आणि ते एक तर नागपूरचा आहे, एक कोल्हापूरचा आहे, एक सिंधुदुर्गातला आहे, एक मुंबईचा आहे. त्यांचं काय झालंय, ग्रुप तयार झालाय आणि प्रत्येक एक आहे तो 10वीत आहे, दुसरा आहे तो 8वीत आहे, तिसरा आहे तो 7वीत आहे. म्हणजे इथे बाबा सगळे एकाच एजचे पाहिजे असं गरज नाहीये. तर वेगवेगळ्या एजची मुलं आहेत आणि त्यांनी स्वतःचा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते डिस्कशन करतायत. ओके, आणि माझी त्यांना हेल्प लागतच नाहीये, कारण त्यांचं लॉजिक काय झालंय सांगा, परफेक्ट झालेलं आहे. ओके, त्यामुळे आपले जे काय प्रोग्राम असणार ना ते 6:30 नंतरच असणार. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये मुलांना शिकवणार आहेत, राईट? नाही, मुलांना शिकवणार नाही, तर मुलांना पण शिकवणार आहे, पण बेसिक जे काय आम्ही हे करणार. लक्षात येतं ना? ओके, पण जनरली हा बोला ना. डेली असणार आहे की वीकली वन्स? वीकली नाही, डेली नसणार आहे ते, आठवड्यातनं 2 किंवा मॅक्सिमम 3 दिवस. ते डिपेंड आपल्याला गरज कशी लागेल त्याच्यावर असणार आहे. सर, तुमचा नंबर मला वाटतं ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये नसेल, तुमच्याशी पर्सनल जर बोलायचं असेल तर कसं करायचं? माझा नंबर इथे आहे बघा, स्क्रीनवर बघा आहे. 960. ओके, हा, तो माझा नंबर आहे. थँक्यू. तुम्ही कुठून बोलताय? आम्ही ठाण्यावरून, मुंबई ठाणा. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? कुठलाही क्वेश्चन? सर, मुलांना असं बॅकग्राऊंड पाहिजेच का? कारण की आमच्या मुलाला तर, किंवा आम्ही दोघंही त्या बॅकग्राऊंडचे नाही आहोत प्रोग्रामिंगच्या. जनरली जे प्रोग्राम आमचे आहेत ना ते ABC पासून चालू होत आहेत. ओके, स्टार्टिंग पासून सुरू होत आहेत, कारण आमची अपेक्षा नाही की तुम्हाला फक्त काय गरज आहे, आम्हाला कॉम्प्युटर वापरण्याची गरज आहे, कॉम्प्युटर वापरता यायला पाहिजे, एवढीच आमची काय असते गरज असते. म्हणजे ते आम्ही बेसिक शिकवत नाही की बाबा सेव्ह कसं करायचं, कॉम्प्युटर कसा वापरायचा वगैरे, असलं आम्ही काय शिकवत नाही. लॉजिक डेव्हलप करून घेणार, लॉजिक डेव्हलप केलं. आणि महत्वाचं लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला चौकशी केली ना तर कितीतरी इंजिनियर्स बाहेर पडतायत, कॉम्प्युटर इंजिनियर म्हणा, पण त्यांच्याकडे लॉजिक नाहीये, त्यांना कमांड्स माहित आहे आणि त्यांना काय वाटतं की आपण बाबा डिग्री केली म्हणजे आपल्याला जॉब मिळेल, पण कंपनी एवढी आहे नाहीये. कंपन्यांना माहित आहे की यांच्याकडे काय नाही, सांगा लॉजिक नाहीये. त्यामुळे ते काय करतात की बाबा तुमचं सर्टिफिकेट बघण्यापेक्षा तुमच्याकडे किती लॉजिक आहे ते इंटरव्ह्यूच्या वेळी काय केलं तर बघितलं. ओके सर, तुम्हाला पर्सनल कॉल केला तर चालेल का? काही चालेल. जनरली तुम्हाला काही डाऊट असतील तर आताच क्लिअर करा, नाहीतर व्हॉट्सअपवर पाठवले तरी चालेल. सध्या तर काही आता वाटत नाहीये. ओके आलेच लक्षात. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, मरळ विचारा ना, काय विचारायचं? नमस्कार सर. CCC साठी वगैरे जॉईन होऊ शकतो ना? हो, करू शकता. जनरली आपल्या स्टेम क्लब मध्ये आम्ही CCC काय करतो, फ्री मध्ये देतोय. एक लक्षात घ्या, आपण बघा 4,500 रुपये MSCIT साठी वगैरे भरतोय, पण तुमच्याकडे जर घरी कॉम्प्युटर असेल ना तर मला नाही वाटत गरज नाहीये. कॉम्प्युटर आहे आमचा, पण सध्या खराब झालाय, तो मी 8 दिवसात करणार आहे पुन्हा चालू. ओके, पण माझा उद्देश लक्षात आला ना, तुमच्याकडे जर काय असेल, कॉम्प्युटर असेल तर मला वाटतं हे बेसिक कोर्स आहेत, सगळे बेसिक कोर्स आहेत आणि मुलं तुम्ही समजता त्याच्यापेक्षा कितीतरी पटाने हुशार आहे. ओके, आपण समजतो की मुलांनाही जमणार नाही, पण आम्ही अनुभव घेतोय की 6वीतली मुलं आमच्याकडे अशी काही मुलं आहेत जी ऑटोकॅड मध्ये मास्टर आहे. आणि जर तुम्ही BE सिव्हिल झालेला विचारा की ऑटोकॅड तुम्हाला कितपत जमतं, त्यांना जमणार नाही एवढं ऑटोकॅड मध्ये ते एक्सपर्ट आहेत मुलं. तुम्ही बघितलं असेल तर विज्ञानला टेक्निकल मध्ये आणि सायन्स मध्ये जरा आवड दिसते. ओके, आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, लहान वयामध्ये मुलं जेवढी फास्ट शिकू शकतात ना
तसं जसं आपण मोठं होत जातं तसं शिकणं आपलं काय होतं, आता थोडासा वेळ लागत जातो आम्हाला. आता समजा मला कोणीतरी काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न केला आणि एका छोट्या मुलाला नवीन शिकवण्याचा प्रयत्न केला, नवीनच टेक्नॉलॉजी बद्दल म्हणत नाही मी, टेक्नॉलॉजी बद्दल मला नॉलेज आहे त्यामुळे मला पटकन समजेल. ओके, पण समजा 2 मुलं हे आहेत, समजा त्यांना त्या विषयातलं काहीच माहित नाहीये आणि त्याने एक मोठ्याला शिकवलं आणि एक छोट्याला शिकवलं, तर मी 100% सांगतो छोट्याला जेवढं पटकन समजेल ना तेवढं मला नाही समजणार. बरोबर. ओके, आणि ह्या युरेका टेक जीनियस 20 मध्ये पण त्याला सहभागी व्हायचं होतं. ओके ओके, होऊ शकतो. चालेल, थँक्यू सर. आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय विचारायचंय? सर काय सर मी आता 10वीत आलो, तर तरी पण ह्याच्यात मी भाग घेऊ शकतो का? घेऊ शकतो. फक्त आम्ही 6वी 7वी 8वी कशाला ठेवलंय, तर बेसिक पासून आपण त्यांना वेळ देऊ शकतो. 10वी 11वी 12वीला सुद्धा तुम्ही काय करू शकता, समजा आयोआयच्या स्पर्धा आहेत, कीबोर्ड स्पर्धा आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. किंवा MIT ऍप इन्व्हेंटर म्हणून आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, बऱ्यापैकी भाग घेऊ शकता. ओके सर मला सुद्धा युरेका टेक जीनियस 20 मध्ये भाग घ्यायचा आहे. काय ते? सर मला सुद्धा टेक जीनियस 20 मध्ये भाग घ्यायचा आहे. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हा सर, मला विचारायचं होतं, म्हणजे सॉरी, हा बेसिक प्रोग्राम म्हणजे ह्याच्यामध्ये मुलांना सी वगैरे शिकवणार की ते स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणार आहे? म्हणजे जनरली लक्षात घ्या, हा बेसिक प्रोग्राम आहे असं मी म्हणणार नाही, बेसिक पासून आम्ही चालू करतोय. ओके, म्हणजे ओके, आणि तुमची मुलं आहेत ती माझ्याकडे 3 वर्ष असणार आहे. ओके, आणि 3 वर्षामध्ये आम्ही काय देतोय बघा, की आम्ही टेक्नॉलॉजी बद्दलच देतोय असं नाहीये, तर त्यांना अनेक सुविधा आम्ही देतोय की मॅथ्स मध्ये सुद्धा मुलं काय असेल, कारण जनरली बघा जेव्हा आपण टेक्नॉलॉजी म्हणतो ना तेव्हा ज्याचं मॅथ्स चांगलं असतं ना तो टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी पुढे जात असतो. आता नवीन येते बघा, डेटा सायन्स येत आहेत, AI येते, मशीन लर्निंग येते. तुम्ही जर बघितलं ना तर याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्याचं मॅथ्स चांगलं आहे ते बऱ्यापैकी पुढे जात आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला एक अनुभव पण असा सांगेल बघा, की तुम्ही जर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI ऐकलं असेल काय माहित नाहीये, त्याच्यामध्ये काय केलं जातं की भारतातनं 50 विद्यार्थी काय 60 विद्यार्थी निवडले जातात. त्याच्यामध्ये मॅक्झिमम जो भर दिला जातो तो कशावर असतो, स्टॅट्सवर किंवा मॅथ्सवर भर दिला जातो. पण आताचं जर तुम्ही प्लेसमेंटचं रेकॉर्ड त्यांचं बघितलं तर IIT मुंबई किंवा IIT जे CS वगैरे जेव्हा बाहेर पडतात त्यांना जेवढं पॅकेज मिळतं तेवढं त्यांना मिळायला सुरू झालेलं आहे. कारण कंपन्या काय बघतात, डेटा सायन्स मध्ये मेन म्हणजे जे CS म्हणून बाहेर पडतात त्यांचं मॅथ्स बाद असतं असं म्हणत नाहीये, पण त्यांच्यापेक्षा परफेक्ट कोणाचं असतं सांगा, ISI मधनं जे बाहेर पडताय स्टॅट्स मॅथ्स त्यांचं काय असतं, बऱ्यापैकी असतं. त्यामुळे कंपनी काय म्हणतात की आम्ही यांना काय देऊ सांगा, 6 महिन्याचं प्रोग्रामिंग रिलेटेड ट्रेनिंग देऊ आणि त्यांना काय करू, त्यांचं मॅथ्स बरं असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे आम्हाला उपयोगी पडू शकतात बँकिंग मध्ये म्हणा. ओके, तर त्याच्यावर बऱ्यापैकी हे होतं. ओके, त्यामुळे आम्ही काय करतो, तर याच्यामध्ये तुम्ही मॅथ्सचे सुद्धा तुमचे डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता. आणि कुणाला काय विचारायचंय? मॅडम तुमचं झालं क्लिअर? होय सर, थँक्यू व्हेरी मच. आणि कुणाला काय विचारायचंय? सर मी लेट जॉईन झाली, ह्याचं मग हे मिळेल का? रेकॉर्डिंग पाठवतो. रेकॉर्डिंग पाठवतो. तुम्ही कुठून बोलताय? पुण्यातून बोलते. ओके, थँक्यू सर. सर, आणि हा बोला. सर जे स्टेम क्लबला रजिस्टर आहेत 5वीचे स्टुडंट, म्हणजे माझा मुलगा 5वीला आहे, तर तो पुढच्या वर्षी याच्यासाठी इलिजिबल होऊ शकतो ना, युरेका टेक जीनियस 20 साठी? एक लक्षात घ्या, तुमचं मुलगा जर चांगला असेल तर तो 5वी मध्ये पण जॉईन होऊ शकतो. ओके, आता पण जॉईन होऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, फक्त आम्ही कशाला जोडले सांगा, की फक्त एवढी माझी अपेक्षा आहे की त्यांना कॉम्प्युटर वापरता यायला पाहिजे, ते आपण शिकवलं. आणि जनरली मी काय बघतोय की 5वी 6वी नंतर मुलं काय करतात बऱ्यापैकी, म्हणजे जर घरी असेल तर 4थीतली मुलं पण कॉम्प्युटर चांगलं वापरतात, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यांच्या घरी नाहीये तर त्यांना थोडंसं काय होतं, थोडंसं डिफिकल्ट होत आहे. चालेल सर, तो वापरतो सर कॉम्प्युटर सर. ओके ओके, तावडे बोला ना. तावडेना काय विचारायचंय? मरल तुम्हाला काय विचारायचंय? आणि
तावडे. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ना. मी आता जॉईन झाले, त्याच्यामुळे मला पहिला विषय काय समजला नाहीये. तर जनरली मी तुम्हाला रेकॉर्डिंग, तुम्ही माझ्या कुठल्या ग्रुपवर आहात का? हो, आता ही लिंक ज्या ग्रुपवर होती त्या ग्रुपने मी आता जॉईन झाले. जस्ट पाहिली मी आणि लगेच जॉईन झाले. ओके ओके, तुम्ही माझ्या ग्रुपवर असेल तर याचं रेकॉर्डिंग मी पाठवूया. ओके, तर जनरली काय करतोय बघा, शालेय व्यतिरिक्त इतर स्पर्धामध्ये भाग घेणं हे खूप गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी आता बघा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतोय. ओके, आणि लहान मुलं काय करू शकतात की टेक्नॉलॉजी पटकन शिकू शकतात, पटकन त्यांना समजतं. त्यामुळे आमचा असा प्रयत्न आहे की जी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जी काही कॉम्पिटिशन आहेत ही चांगली कॉम्पिटिशन आहेत. आता कॉम्पिटिशनचा सुद्धा बिझनेस निघालेला आहे. ओके, त्यामुळे कुठली चांगली कॉम्पिटिशन आहे, कारण या फील्डमध्ये आम्ही खूप, आमच्या मुलं खूप काय गेलेले आहेत, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेलेले आहेत आणि त्यांनी चांगले सक्सेसफुल पण झालेले आहेत. आणि तेच आम्ही फॉर्म्युला आम्ही काय करतोय, बाकीच्या मुलांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा सगळ्याच का, म्हणजे कोणत्या स्पर्धा परीक्षे संदर्भात? स्पर्धा म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेड स्पर्धा परीक्षा. टेक्नॉलॉजी, आता समजा IOI म्हणा, किबो म्हणा, किबो ही इंटरनॅशनल स्पर्धा आहे. ओके, आता तुम्ही बाकीच्या स्पर्धा म्हटल्या ना, टॅलेंट सर्च, ऑलिम्पियाड, या सगळ्या प्रायव्हेट मध्ये निघाल्या आहेत. तो पैसा कमवणे हा धंदा आहे बघा. दर महिन्याला एक ना एक कुठली एक परीक्षा असतेच असते. पण आम्ही जी सुचवतोय त्याचा आम्ही खूप अभ्यास केलेला आहे. आणि काही स्पर्धा अशा आहेत की तुम्हाला तिथे नॉमिनल फी भरावी लागते, म्हणजे रजिस्ट्रेशन फी वगैरे असते ना. उदाहरणार्थ IOI ची स्पर्धा आहे, तिथे काहीतरी 450 काय असते फी भरावी लागते. दुसरं बघा किबो हे इंटरनॅशनल लेवलला घेणारं जाणारं रोबोटिक कॉम्पिटिशन आहे, ज्याच्यामध्ये जसं आपलं इस्रो आहे तसं जपानमध्ये JAXA आहे आणि अमेरिकेमध्ये NASA आहे. तर हे कॉम्पिटिशन कोण ऑर्गनाईज करतं, तर JAXA आणि NASA ऑर्गनाईज करतं. त्याच्यामध्ये संपूर्ण जगातले संघ भाग घेत असतात. त्याच्यासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन फी घेतली जात नाही. ओके, तर असे काही जी स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये मुलांना आम्ही सहभागी करण्यास प्रोत्साहन देतो. ओके, बोला. नमस्कार सर. हा बोला ना. नमस्ते सर, मला विचारायचं होतं की, हॅलो येतो? हा बोला ना, बोला. या आवाज येतो. या कोर्सच्या अनुषंगाने भविष्यात समजा आयसर वगैरे इथं जायचं असेल तर त्याला काही उपयोगिता करता येईल का, होऊ शकते का? आयसर लक्षात घ्या, आयसर हे रिसर्च रिलेटेड, आयसर हे रिसर्च ओरिएंटेड आहे. ओके, पण तिथे सुद्धा जर बघितलं तर शेवटी टेक्नॉलॉजीचा संबंध येतो. त्याच्या आयसर मध्ये सुद्धा डेटा सायन्स त्यांनी चालू केलेला आहे, BS डेटा सायन्स वगैरे चालू केलेला आहे. ओके, आता जे रिसर्च ओरिएंटेड असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा डेटा सायन्सचा वापर केला जातोय. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की कुठल्याही क्षेत्राला फायदा होणार नाही असं नाहीच आहे, कारण टेक्नॉलॉजी, आता बघा काही वर्षापूर्वी आपण असं म्हणत होतो की डॉक्टरने काय करायचंय भाऊ, कॉम्प्युटरची काय गरज आहे. पण आता तुम्ही बघताय की टेक्नॉलॉजी मेडिकल फील्डमध्ये किती वापरलं जाते, बरोबर आहे ना. त्यामुळे मुलाचं ओव्हरऑल म्हणजे लॉजिकली आपण डेव्हलप होण्यासाठी वगैरे टेक्नॉलॉजी म्हणजे या फील्डमध्ये ही फील्ड बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? कारण आता इंजिनिअरिंगच्या दृष्टीने म्हटलं तर डाटाबेस म्हणा किंवा कम्प्युटर सायन्स हे सध्या अपकमिंग याच्यातली आहेत. सध्या फील्ड ही डेव्हलप फील्ड आहे किंवा पुढे त्याला स्कोप आहे डाटाबेस मध्ये. म्हणजे जनरली सगळ्या रिसर्च ओरिएंटेड मध्ये डेटा सायन्स केलंय ना. थँक्यू सर. आता तिथे काय केलंय त्यांनी, आयसर मध्ये बायोलॉजी प्लस डेटा सायन्स असं पण वापरतात. जसं मला बायोलॉजीचं नॉलेज पाहिजे तसं डेटा सायन्सचं पण नॉलेज पाहिजे. ओके, हो नमस्कार सर. कोण? हा बोला ना. काय म्हणतो, लास्ट वीक मध्ये जसं पायथॉनचं लेक्चर आपण अरेंज केलेलं तसं स्टेम क्लबचे दर आठवड्याला रविवारचे वगैरे लेक्चर काही होऊ शकतात काय? लेक्चरचा प्रॉब्लेम काय होतोय बघा, जे स्टेम क्लब मध्ये जॉईन झाले, तुम्ही बघितलं असेल ह्याच्यावर बघितलं असेल ग्रुपवर, मी पोल जेव्हा सांगतो घालतो एखाद्या टाइम साठी, तेव्हा एकटा मुलगा काय सांगतो, मला बाबा 6:30ला क्लास आहे, दुसरा काय सांगतो मला 4ला क्लास आहे. बरोबर, ते होत. ओके, त्यामुळे ते प्रत्येक ह्याच्या सेगवर नाही, फक्त युरेका टेक जिनियस मध्ये जे 20 मध्ये जे जॉईन होणार आहे त्यांच्यासाठी बाबा मी टाइम देणार आहे, या टाइम मध्ये तुम्ही अवेलेबल असायला पाहिजे. नाहीतर माझा दुसरा कुठला क्लास वगैरे असं सांगाल असेल
तर तुम्ही मी म्हणेन की जॉईनर होऊ नका. स्टेम क्लब ही संकल्पना आपली व्हॉट्सअप माध्यमातून आहे पूर्णपणे, लक्षात येते ना. ओके. आणि मला वाटतं की व्हॉट्सअप माध्यमातून आम्ही असा एक प्रयोग केलाय एकदम खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रयोग केलेला की त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही पायथॉन शिकवलं, पण ते त्यांना परफेक्ट समजलं. स्टेम मध्ये माझा एक उद्देश असा आहे की पालकांनी सुद्धा त्यांना बसावं त्यांच्याबरोबर, हा माझा उद्देश आहे. ओके. म्हणजे 15 ते 20 मिनिटं जनरली त्या निमित्ताने पालकांशी आपण काय करतो, चर्चा करतोय, हा त्याच्यामधला उद्देश आहे. ओके. पूजा कोंडे, काय प्रॉब्लेम आहे, काय विचारायचं आहे? तावडे तुम्हाला काय विचारायचं आहे? आणि कुणाला काय विचारायचं आहे का? हॅलो सर, मला एक प्रश्न होता. माझा मुलगा आता 9th ला आहे आणि त्याला जरा एरोप्लेस आणि ह्याच्याविषयी जरा इंटरेस्टेड आहे. तर मला असं विचारायचं होतं की त्याचं पुढे म्हणजे त्याला भवितव्य आहे का, किंवा त्याच्यामध्ये तो गेला तर त्याला ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळतील का? ओके. हा थोडासा याच्या विरुद्ध म्हणजे याच्यात संबंध आहे, पण एरोस्पेसला पण बऱ्यापैकी खूप स्कोप आहे. ओके. आणि जनरली काय झालं बघा, माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक खरगपूर काय कानपूर IIT मध्ये चांगल्या प्रकारे एरोस्पेस इंजिनिअरिंग वगैरे आहे. बॉम्बेला पण चालू झालेलं आहेच ऑलरेडी. ओके. आणि तिथे जे ऍडमिशन होते ते JEE थ्रू होते, त्यामुळे तिथे जर तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे मिळालं तर तुमचं भविष्य चांगलं. माझ्या माहिती नक्की मला लक्षात नाही, खरगपूर काय कानपूर ही बेस्ट इन्स्टिट्यूट आहे IIT. खरगपूरला आहे आणि ह्याला पण आहे, पवई IIT मुंबईला पण आहे. हा ते आहे, पवई IIT ला माहिती आहे मला, पण जे चांगलं आहे ते माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक कानपूर काय खरगपूरचं बेस्ट आहे एरोस्पेस साठी. ओके. आणि त्याला बऱ्यापैकी फ्युचर आहे. पण त्याला मॅथ्स पण चांगलं पाहिजे ना. चांगलं पाहिजे आणि जनरली टेक्नॉलॉजी बद्दल माहिती पाहिजे आपल्याला. एक लक्षात घ्या, एरोस्पेस म्हणा, मशीन लर्निंग म्हणा, सगळी जी फील्ड आहेत ना ती सगळी प्रोग्रामिंग वर अवलंबून आहे शेवटी. रोबोटिक्स म्हणा. ओके. इथे जसं मेकॅनिकल पाहिजे, इलेक्ट्रिकल नॉलेज पाहिजे, तसंच काय सांगेल हे पण आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला आवडेल मला. हा बोला ना, बोला. हा नमस्कार सर. आता माझी मुलगी पण 9वीला आहे, मग तिच्यासाठी कोणते घेता येईल? जनरली 9वी साठी असेल ना तर मी तुम्हाला अनेक हे परीक्षा सुचवेन. तुम्ही मुद्दाम का डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेचा हे करा 9वी मध्ये असताना. तुम्हाला सायन्स क्लिअर होण्यासाठी, सायन्स कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. आमच्या युरेकातर्फे सुद्धा जवळजवळ 20 का 30 मुलांनी टोटल गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळवलेले आहेत आणि सगळी ग्रामीण भागातले आहेत, शहरी भागातले आहेत. एक आपला असा एक विद्यार्थी आहे जो झाटिये म्हणून आहे, आशिष झाटिये म्हणून, जो आमचा 6वी आणि 9वीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, जो नीट मध्ये काय आलेला सांगा, मालवणचा आहे. नीट मध्ये त्याने 7वा होता तो. ओके. त्याला सुद्धा छोट्या वयातच त्याची कन्सेप्ट क्लिअर होणे, त्याला खूप म्हणजे खूप बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झाले त्याचे लहान वयात. ओके. कुठे होतात ह्याचे क्लास? आपल्या इथे युरेका क्लब मार्फत घेतले जातात का इथे? ऑनलाईन होत आहेत आणि ऑफलाईन आमचे तुम्ही नंबर देतो, केनी मॅडम म्हणून आहेत, त्या सगळ्या होमी बाबाचं सगळं मॅनेज करतायत. ओके. तर बहुतेक कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीला म्हणजे सिंधुदुर्गामध्ये ऑफलाईन होतात. पण बाकीचे आपल्याकडे नागपूर, पुणा इकडची पण माणसे मुलं काय सांगा आहेत त्या याच्यामध्ये, त्यांना ऑनलाईन वगैरे घेतलं. ओके. आणि ऑनलाईनचं टायमिंग काय असतं? म्हणजे संध्याकाळचं आहे, 6:30 वगैरे असतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला नंबर देईन, नंतर मला तुम्ही हाय करा, मी नंबर पाठवेन. ते क्लासेसचं टायमिंग तुम्ही केनी मॅडमशी बोला, ते तुम्हाला परफेक्ट टायमिंग वगैरे सांगतील. ओके सर, मला पण तो नंबर मिळाला तर बरं होईल, किंवा मग ग्रुपवर टाकलं तर बरं होईल. आणि सर अजून एक विचारायचं होतं, एरोनॉटिकलला पण आहे का? आणि त्याला ऍक्च्युली एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस मध्ये डिझाईन मध्ये इंटरेस्ट जास्त आहे, डिझायनिंग मध्ये. तर मग सर मला असं विचारायचं होतं की त्याचं म्हणजे फ्युचरमध्ये आहे का ऑपॉर्च्युनिटी, आणि त्याने ते केलं पाहिजे का? कारण तो सध्या मला असं बोलतोय, पण मलाच त्यातलं एवढं नॉलेज नाहीये की किती, म्हणजे त्याला कुठून माहिती मिळते माहित नाही, पण तो म्हणतो मला डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये जायचंय. मग डिझाईनसाठी प्रिपरेशन काय करावं लागणार? डिझाईनसाठी मला वाटतं की ऑटोकॅड वगैरे बरं पडेल डिझायनिंग मध्ये हे करायचं.
ओके. एरोस्पेस वगैरे चांगलीच फील्ड आहे ती, बरं एरोमॅटिक वगैरे ती बरीच फील्ड आहे, त्यांना पण फ्युचरमध्ये बऱ्यापैकी हे आहे, स्कोप आहे. आणि जनरली काय करा माहितीये, मुलांनाच शोधायला सांगा. मुलं खूप माहिती शोधून काढतायत कशामध्ये काय आहे ना. तुमच्यापेक्षा मी म्हणेन, तुम्हाला मी कमी लेखत नाही, पण तुमच्यापेक्षा आपली जी मुलं असतात ना ती त्याच्यामध्ये सगळं काय काय डिटेल्स शोधून काढतायत. आणि आपल्याकडे गुगलच्या माध्यमातून खूप काय काय माहिती आपल्याला मिळू शकते. लक्षात आहे? हो, ते त्यानेच मला सांगितलं. मी तुम्हाला विचारत होते एरोपेसचं, तो मला आला आणि म्हटलं एरोपेस नाही, एरोनॉटिकल, आणि मला डिझाईन मध्ये काहीतरी करायचंय. असं त्याला ऑटोकॅड वगैरे सांगा. डिझाईन मध्ये मॅक्झिमम ऑटोकॅड वगैरे वापरला जातं. ओके, धन्यवाद सर. ओके. आणि कोणाला बोला. हा सर, अजून 4थीच्या मुलांसाठी काय आहे? 4थीच्या मुलांसाठी मी म्हणेन स्टेम क्लब जॉईन व्हा आमचा तुम्ही. 1 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच स्टेम क्लबची चालू होते बघा. मी स्क्रीनवर आणले बघा. 1 ऑगस्ट पासून चालू होते. ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअप आणि ऍपच्या माध्यमातून 1 तारीखपासून ऍपवर आपल्या सगळे अवेलेबल होते ते, आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ओके. त्याचा मी तुम्हाला, मला हाय करा, त्याचा एक व्हिडिओ पाठवेन मी सेपरेट. मी लेक्चर पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. ओके. आणि 4 म्हणजे 1 ऑगस्ट पासून आपली 4थी बॅच चालू होते त्याच्यामध्ये. अनुश्री दुसऱ्याने काय विचारायचंय? बोला ना, बोला. हॅलो सर, गुड इव्हिनिंग. मला फीज बद्दल विचारायचं होतं, म्हणजे 3 वर्षाच्या पिरियड साठी फीज वगैरे काय असेल? ही जी पहिली एक लक्षात घ्या, स्टेम क्लब साठी आम्ही 3,000 रुपये घेतो. 1 वर्षाची फी आहे ती. ओके. दर दिवशी तुम्हाला क्वेश्चन पाठवले जातात, पायथॉन प्रोग्रामिंग घेतलं जातं, नंतर वेगवेगळ्या रोबोटिक कॉम्पिटिशन, किंवा काही मुलांना आम्ही काय करतोय सांगा, इथे पण चान्स देतोय, कुठे इस्रोला जायला, आयसर, IIT मध्ये, पण सिलेक्टेड मुलं असणार आहे, सगळ्यांना नाही करा. दरवर्षी आम्ही 20 मुलांचं सिलेक्शन करतो, त्यांना तिथे काय जायला चान्स मिळतो. ओके. याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा CCCचा जो कोर्स आहे त्याचं पूर्ण मार्गदर्शन मिळतं. त्याच्यासाठी तुमच्याकडे घरामध्ये कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे तिथे जी 4,500 फी देतात त्याच्यापेक्षा तुमची त्याची फक्त एक्झाम फी भरून तुम्ही परीक्षा काय करू शकता, देऊ शकता. ओके. याची जी फी आहे ती 3,000 आहे. ओके. आणि दुसरा जो आपला जो प्रोग्राम आहे, म्हणजे आपला जो टेक जिनियस 20 जो प्रोग्राम आहे तो 3 वर्षाचा आहे, आणि त्याच्यासाठी 3 वर्षासाठी आपली जी फी आहे ती 15,000 आहे. ओके. किंवा तुम्ही काय करू शकता, म्हणजे 3 वर्ष जबाबदारी पूर्णपणे आमची असणार आहे, आणि डेफिनेटली त्यांना आम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला देणार आहे. संधी प्रत्येकाला मिळणार आहे. तर यंदा तुम्ही ऐकलं असेल की यंदा आमची 54 देशामध्ये 6वी आली, आणि मी तुम्हाला खरोखर सांगतोय की आम्ही त्याला जास्त काही मार्गदर्शन करतच नाही, गरजच पडत नाही. मुलं स्वतः काय करतायत, सोल्युशन त्याच्यामध्ये काढतायत. फक्त आपला भ्रम असा आहे की त्यांना ते जमणार नाही. हा कुठेतरी आपण भ्रम काय करायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. मुलांना संधी द्यायला पाहिजे. आपली जी वृत्ती असते बघा, नाही तुला हे नाही जमणार, हे कर, तू नाही जमणार, तुला काय येत नाही, असलं काय नाही करायचं. त्याला सांगायचं कर, प्रयत्न कर, डेफिनेटली होतंय. ओके. तर पुढच्या वर्षी आम्ही काय तयार करतोय की शक्य झालं तर मिनिमम 2 टीम आम्ही उतरतोय किबो रोबोटिक प्रोग्रामसाठी. ओके. किबो मध्ये आम्ही 2 टीम उभारतो. एका टीम मध्ये मॅक्झिमम मुलं 5 जण सिलेक्ट होऊ शकतात, म्हणजे सामील होऊ शकतात. ओके. आणि असं अपेक्षा करू नका की बाबा पहिल्याच वर्षी त्यांना सक्सेसफुल मिळेल, सक्सेस होतील असं नाहीये. ओके. पण त्यांना जे नॉलेज मिळणार आहे ते कुठेतरी हे होणार आहे. आणि तुम्हाला गेल्या वर्षी पण सांगतोय, आम्हाला खूप प्रॉब्लेम यायचे. गेल्या वर्षी आमची पहिली होती किबोमध्ये, पण खूप प्रॉब्लेम यायचे. तेव्हा आम्ही काय करायचो, जे IT फील्डमध्ये आहेत त्यांना पण खूप जणांना कॉन्टॅक्ट केलं, पण ते काय सांगायला लागले की हे काय वेगळंच आहे, आम्हाला नाही जमणार. जे जावामध्ये काम करत होते त्यांना पण काय जमलं नाही ते कारण तिथे 3D कोऑर्डिनेट सिस्टीम असते, 3 ऍक्सेस वगैरे असतात, त्याच्यावर सगळं हे करायचं असतं. पण मला आनंद वाटतो की मुलांनी शोधून काढले, स्वतः शोधून काढलंय, आणि त्याच्यामध्ये त्यांना जे अनुभव मिळाला ना, तो कुठल्या तरी कंपनीमध्ये जसं काम करतो आणि त्याच्यानंतर जो अनुभव मिळतो तशा प्रकारचा अनुभव त्यांना मिळत आहे. ते महत्वाचं आहे. ओके. आणि सर ऑनलाईन मग एव्हरी वीक किती लेक्चर्स होतील मिनिमम? मॅक्झिमम 3 म्हणतो. मॅक्झिमम 3 लेक्चर्स होतील एव्हरी वीक? एव्हरी वीक. ओके. तुम्ही स्वतः घेतात ते की अजून कोणी दुसरे टीचर्स असतात? मी स्वतः घेतो ते. ओके, ठीक आहे, चालेल सर, थँक्यू. आम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट करतो मग तसा तुम्हाला. ओके ओके ओके, थँक्यू. तावडे, तुम्हाला आणि काय विचारायचं आहे?
सर तुमचं हे आम्हाला ओळख नाही आहे तुमची, म्हणजे थोडीशी तुमच्याबद्दल माहिती सांगा ना सर. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. आम्ही या फील्डमध्ये खूप वर्ष काम करतोय. ओके. मेन आमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे? मॅथ्स. ओके. मॅथ्स मध्ये किंवा आम्ही रोबोटिक्स, प्रोग्रामिंग याच्यामध्ये मुलांचं कन्सेप्ट कशी क्लिअर करायचे याच्यामध्ये खूप प्रयत्न करतोय. आणि गेल्या 2 वर्षापासून म्हणजे अगोदर आम्ही घेतच होतो, पण कोरोनापासून आम्ही काय केलंय तर मुलांना अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, उदाहरणार्थ घ्या आयोवा स्पर्धेमध्ये मॅक्झिमम मुलं जी बसतात ती 10 ते 12,000 असतात संपूर्ण भारतातनं. पण आयोवा ही स्टँडर्ड एक्झाम आहे आणि त्याचा प्रसार कुठे होतच नाहीये. किंवा दुसरं एक तुम्हाला ऑलिम्पियाड सांगेल, ऍस्ट्रॉनॉमी नावाचं ऑलिम्पियाड असतं. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे भारतातनं 2,000 विद्यार्थी बसतात, पण ती स्टँडर्ड एक्झाम आहे. पण अशा एक्झामकडे मुलं काय करतात? दुर्लक्ष करतात. अशी कितीतरी एक्झाम हे कॉम्पिटिशन असतात. अथन मॅरेथॉन बघा, अथन मॅरेथॉन मध्ये आम्ही भाग घेऊन 7,000 टीम मध्ये आमचा 7वा क्रमांक आलेला. त्यांनी 25 टीम सिलेक्ट केलेल्या. त्यांना IBMचं काय दिलं सांगा? इंटर्नशिप पण मिळालं. IBM ही जगातली चांगली एक कंपनी कॉम्प्युटर फील्डमध्ये असलेली आहे. ओके. तर लहान मुलामध्ये काय सांगा खूप टॅलेंट आहे. फक्त आपण त्यांना काय करतो सांगा? परीक्षा ओरिएंटेड बनतो. मला 95% मार्क्स आहेत. तर मी तुम्हाला अशी पण उदाहरणं सांगेन, जे विद्यार्थी 60% आहेत ते यशस्वी झालेले आहेत. कारण त्यांनी काय केलं? एखाद्या फील्डमध्ये चांगल्यापैकी त्यांचं स्किल डेव्हलप केलेलं आहे. ओके. आमचे अशी काही विद्यार्थी आहेत जे 10वी 12वी करून काय केलेले आहेत? चांगल्या नॅशनल MNC मध्ये कामाला आहेत. आणि दुर्दैव हे आहे की त्यांच्या हाताखाली इंजिनियर लोक काम करतायत. कारण इंजिनिअरिंग वाल्यांकडे डिग्री आहे, नॉलेज नाहीये, अनुभव नाहीये. ओके. तर असे कितीतरी प्रोग्राम आहेत की ज्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. पालक अनभिज्ञ काय आहेत? कारण त्यांच्याकडून ते पोहोचतच नाहीये. आम्ही तो प्रयत्न करतोय की अशा स्टँडर्ड कॉम्पिटिशनना मुलांना उतरावतोय. ओके. किंवा इन्स्पायर मानक म्हणा. मी काही शाळा अशा बघतोय, मी दोष कोणाला देत नाही, पण फॅक्ट सांगतोय तुम्हाला की त्याला बसवायचंय म्हणून बसवायचंय, भरायचंय. पण त्याला ते जे काही टेक्निकल नॉलेज पाहिजे, ते म्हणजे टेक्निकल गायडन्स पाहिजे, तो मुलांना कोण देत नाहीये. त्यामुळे आपण बसवला नाही ना, पुढच्या वर्षी जर त्याचं सिलेक्ट झालं नाही तर टीचरचं पण काय होतंय सांगा? नाही बसवायचं, आपलं सिलेक्टच होत नाहीये. आणि मी दुसरं आणि काय बघतोय सांगा? ज्या तालुका लेवलवर किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर, स्टेट लेवलवर सायन्स किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड कॉम्पिटिशन भरवली जातात. पण त्याच्यामध्ये ऑब्झर्व तुम्ही केलं ना तर बाजारातल्या विकतच्या वस्तू आणल्या जातात. मग त्याचा अर्थच काय? मुलांना जर त्याच्यापासून काय नॉलेज मिळत नसेल तर त्याचा अर्थ, आपण म्हणतोय की भारतामध्ये इनोव्हेशन होत नाहीये. इनोव्हेशन होत नाही त्याच्यात मुलांचा दोष नाहीये. आपण मुलांना इनोव्हेशन करायला देतच नाहीये, आपण त्यांना रेडीमेड देतोय. आणि मी असे कितीतरी पालक बघतोय की सायन्सचं एखादं एक्झिबिशन असेल, कॉम्पिटिशन असेल, पालक स्वतः बनवून देत आहेत मुलांना आणि मुलाच्या नावावर खपवत आहेत ते. पण ते योग्य नाहीये. फोटो आला म्हणजे काय मुलं सक्सेसफुल होणार नाहीये. मुलांकडे नॉलेज स्वतः मिळायला पाहिजे. ओके. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. इव्हन यंत्रा या IIT मुंबईचा प्रोग्राम आहे. गेल्या वर्षी सुद्धा आमच्या कितीतरी मुलं, यंदा पण घेत आहेत मुलं. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगत असतो. पण पालक मॅक्झिमम कोणाला कुठे लक्ष देतात? माझ्या मुलाला 95-99% मार्क्स मिळायला पाहिजे, त्याच्याकडे जास्त येतात. आणि हे स्किल डेव्हलप करायला काय होत नाही, पालक इच्छुक नाहीये. कारण काय होते सांगा? हा प्रवाह आहे, प्रवाहाच्या दिशेने सगळ्यांना जायचं आहे. प्रवाहाच्या मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगेन. माझ्या मुलावर मी 4थी ते 7वी पर्यंत काय केलं? होम स्कूलिंग केलं. शाळेतनच त्याला काढलेलं. आता तो मास्टर आहे, प्रोग्रामिंग मध्ये मास्टर आहे किंवा रोबोटिक्स मध्ये मास्टर आहे. तो वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय. ओके. आणि तिथे यशस्वी पण होत आहे. ओके. यंदा पण काय केलं? त्याने 10वी पास केलेलं आहे. 10वी मध्ये मोठी काय आपली होते, त्यांनी संपूर्ण गेल्या वर्षी 3 स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला इंटरनॅशनल आणि चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. 10वीची आम्ही प्रिलिम जी एक्झाम असते ती पण चुकवलेली, पण तरी बऱ्यापैकी 85% मार्क्स मला इनफ आहेत तेवढे मार्क्स. कारण त्याला एवढं नॉलेज आहे, भयानक नॉलेज, चांगलं नॉलेज आहे. यंदा सुद्धा आम्ही काय केलं सांगा? त्याला शाळेतनं काढलेलं आहे. आमचं टार्गेट आहे ते IIT आहे. आम्ही घरी बसून JEE काय करतोय? तयारी करतो. कारण कॉलेजमध्ये गेलो तर काय होते सांगा? टाइम खूप जातोय आपला येण्या जाण्याला, किंवा कॉलेजमध्ये जे काही शिकवणार आहे ते त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. मग कशाला आपण हे करूया? मग आम्ही सगळे जातोय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातोय. ओके. सगळे प्रोग्राम आमचे आउट ऑफ बॉक्स असतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध जातोय. त्यामुळे सगळ्या पालकांना पटतीलच असे नाहीये. जे पटतील ते आमच्यावर येत आहेत आणि यशस्वी पण होत आहेत. पण पहिल्यांदा कोण नाही सांगत, आम्हाला कोण विश्वास ठेवत नाही. जेव्हा त्यांची मुलं यशस्वी व्हायला लागतात तेव्हा त्यांना समजतंय की काहीतरी आहे. ओके.
आणि जनरली आपली सगळ्यांची, मी कोणाला दोष देत नाहीये, कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपण काय होणार आहे आपल्या मुलाचं भविष्य, कारण प्रत्येक मुलाची काळजीच असते, बरोबर आहे ना. त्यामुळे आणि बघा हल्ली आम्ही काय केलं सांगा, आमच्या ग्रुपवर एक IIT मद्रासचा एक कोर्स पाठवलेला, BS इन डेटा सायन्स अँड ऍप्लिकेशन. हा बेस्ट प्रोग्राम आहे. पण माझ्या संपर्कात जे जे माझे खास आहेत त्यांना पण मी सांगितलं, तुमच्या मुलांना ते इंजिनिअरिंग BE प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाठवण्यापेक्षा त्याला तिथे जॉईन करून द्या. पण एक पण पालक तयार नाहीये. पण एवढा मी त्याचा सिलेबस मी एवढा बघितलेला आहे का, IIT मद्रास ही इंडियातली टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे. मुंबईपेक्षा सुद्धा IIT मधल्याच वन, आणि त्यांचा एवढा कोर्स चांगला आहे. आणि त्याच्यामध्ये जे फॅकल्टी आहेत तर मॅथ्स शिकवायला CMI मधले आहेत त्यांचे, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट, किंवा जे बाकीचे जे काय सब्जेक्ट आहेत त्यांना इंडस्ट्रीमध्ये नॉलेज आहे. पण ते जनरली काय झालंय सांगा, की ते काहीतरी बाबा प्रवाहाच्या विरुद्ध ऑनलाईन आहे, तो ऑनलाईन आहे. पण तिकडचे जे फॅकल्टी आहेत जे रेग्युलर ऑफलाईनला शिकवतात ते तिथे आहे. पण कोणी काय होणार नाही सांगा, प्रवाहाच्या विरुद्ध जायला माझ्या मुलाचं काय होणार. पण त्याचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर जो इंडस्ट्रीला जो गरजेचा आहे तो त्याने बनवलेला आहे. ओके. कारण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण बघतोय की कुठे ऍडमिशन घ्या, केमिकलला घ्या, सिव्हिलला घ्या, IT ला घ्या, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, ग्राफिक हे सगळं शिकवलं जातं. तर तसं त्यांनी नाही केलं. जर कॉम्प्युटर आहे ना, कॉम्प्युटर रिलेटेड, डेटा सायन्स रिलेटेड काय पाहिजे आपल्याला, मग त्याच्या रिलेटेड ते मॅथ्स शिकवायचे. असं वेगवेगळे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. ओके. ही झाली माझ्या थोडक्यात. आम्ही वेगवेगळे असे प्रोग्राम करत असतो आणि मला आनंद वाटतोय की नुसतं एखाद्या जिल्ह्यापुरते आम्ही मर्यादित नाहीये. लातूर, नागपूरची पालक पण आमच्यामध्ये भाग घेतात. आणि आमचा जो समज होता, गैरसमज होता म्हणतो मी, की ही माहिती सगळ्या शहरातल्या मुलांकडे असते, पण मॅक्झिमम जी मुलं आहेत आमच्याकडे ती शहरातली. आमचा जो उद्देश होता तो ग्रामीण भागासाठी आम्ही चालू केलेला, की त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही म्हणून. पण मॅक्झिमम जे पालक आहेत ते मुलं आहेत ते आमच्या बरोबर कुठले आहेत सांगा, वेगळं नागपूरचे आहेत, कोल्हापूरची आहेत, रत्नागिरीची आहेत, मेन सिटी मधले सुद्धा मुलं काय आहेत आमच्यामध्ये सहभागी झाले. ओके. सर मला एक बोलायचंय, सॉरी मध्ये थांबवलं. सर तुम्ही म्हणता ना की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तसं नाहीये सर. ऍक्च्युली आम्हालाच एवढं नॉलेज नाहीये, माहिती नाहीये नवीन नवीन कोर्स विषयी किंवा नवीन काही आहे. नॉर्मली आपण आतापर्यंत बघत आलो की डॉक्टर आणि इंजिनिअरिंगलाच जास्त महत्व आहे, असं आतापर्यंतचं चित्र आहे. तर हे वेगवेगळे गोष्टी आहेत ना, हे तर मला वाटतं सर तुम्ही पण जसे मुलांचं हे करताय तसं आहे ना, पालकांचं पण केलं पाहिजे महिन्यातून. किंवा तुम्हाला जर वेळ नसेल ना सर, तर तुम्ही ऍटलिस्ट एखादा मेसेज किंवा असं की हे आहे इथे, म्हणजे तुम्ही ह्याच्यावर विचार करा म्हणून असं मध्ये थोडंसं आम्हाला गाईड करा. कारण खरंच आम्हाला ह्यातलं माहित नाही. आता मी पुण्यात आहे पण मला माहीतच नाहीयेत काही गोष्टी सर. आणि आम्हाला ऍक्च्युली टाकायचं पण एवढं नॉलेज नाही आणि धाडस पण नाही. जसं तुम्ही म्हटलं होम स्कूलिंग केलं समियनला, तसं आमचं धाडस पण नाही होतंय, कारण बाकीच्या आम्हाला वेड्यात करतील. आणि मेन म्हणजे आता मी एक आई आहे, पण बाबाला त्याच्या पटलं पाहिजे ना, की मी जर असा निर्णय घेतला तर बाबालाच पटवण्यामध्ये माझी अर्धी एनर्जी जाणार आणि बाकीचे नातेवाईक तर मग वेगळंच. तर तेवढं धाडस पण नाहीये. मी तुम्हाला कुठल्याही पालकाला दोष देत नाही. आणि मी नाही सर, दोषच नाहीये. आम्हाला तुमचं पटतंय सगळं, पण आम्हालाच माहित नाही, तर आम्हाला थोडी नॉलेज द्या. ओके. आणि दुसरी गोष्ट, मी होम स्कूलिंग करा असं मी कोणाला सांगतच नाहीये. ओके. कारण मला शक्य झालं असं प्रत्येक पालकाला शक्य होईलच असं नाहीये. ओके. फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे एक्झाम ओरिएंटेड बनलेला आहात ना, तेवढं थोडंसं त्याच्यामधनं लक्ष काय करायचं आपल्याला. कारण मी काय बघतोय की माझ्या संपर्कात जे पालक आहेत त्यांच्याकडे मी बघतोय तर शहरामध्ये हे जोरदार चाललंय. सकाळी मुलं जातात शाळेला, 2, 2:30, 3 पर्यंत घरी येतात. 3 झालं की जेव आणि चल बाबा क्लासला चल. क्लासला आला की काय कर, होमवर्क कर. म्हणजे मुलाचं आपण लाईफ काय करतोय सांगा, ज्याचा मला नाही वाटत खूप फायदा होणार असेल. कारण हिस्ट्री आपण शिकतो, पाठ करायचं, काही गोष्टीमध्ये आपल्याला पाठ करावं लागतं. आणि ती जर माहिती बघितलं तर तुमची गुगलवर सगळे अवेलेबल आहे. मला कशाला पाहिजे माहिती, कोणाचा जन्म केव्हा झाला, केव्हा मृत्यू झाला, ही रडाई केव्हा झाली, ती, अरे सगळी माहिती तिथे आहे ना. मग त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय की टाइम वेस्ट करतो. त्याच्यापेक्षा असं पण होतंय बघा, एखाद्याला समजा ड्रॉइंग आवडतंय, आपण त्याला जबरदस्तीने सांगतो तू मॅथ्स शिकायला पाहिजे, मॅथ्स मध्ये तू फेल झाला तर तुला हुशार नाही असं म्हणतो. पण त्याच्यामध्ये जर स्किल असेल ना याची, कशा ड्रॉइंगची स्किल, तर ड्रॉइंग मध्ये त्याला करिअर करू दे ना. ड्रॉइंग मध्ये सुद्धा तू करिअर करू शकतो ड्रॉइंगच्या ह्याच्या. पण तसं आपली मानसिकता नाहीये.
बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे 6वी पासून मिळतात त्यांची, मला चेक करावं लागेल. हा ओके चालेल सर. दुसरी गोष्ट अनेक सांगेल मला तुम्हाला. तरी पुस्तक काय करा, मुलांना घ्या, पुस्तक घेऊन ठेवू नका तशी. तर फिजिक्स मध्ये तुम्ही SC वर्मा म्हणून एक चांगलं पुस्तक असतं बघा, त्याच्यामध्ये सगळे फिजिक्सची कन्सेप्ट काय होता क्लिअर होता. मेन म्हणजे काय बघा, सायन्स मध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. आपण काय करतो सांगा, 10वी पर्यंत काय करतोय, हा क्वेश्चन हे आन्सर, त्यामुळे मुलं आपली पुढे यशस्वी होत नाहीये. ओके, मग त्याच्यापेक्षा मुलांनी कन्सेप्ट, मी मॅथ्स बद्दल सुद्धा तेच सांगतो. खूप जण आमचे मॅथ्सचे पण वेगवेगळे प्रोग्राम चालू असतात, त्याच्यामध्ये मी मुलांना काय सांगत असतो, मॅथ्स समजा उद्या परीक्षा आहे तर आज मी खेळायला जाणार आहे, कारण मॅथ्सचा अभ्यास करायचाच नसतो. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल ना मॅथ्सचा, तर बिंदास फिरायला जाऊ शकतो. ओके, कारण हे कन्सेप्ट काय, कन्सेप्ट. पण आम्ही काय बघतोय सांगा, की 10वी मुलं 10वी मध्ये 100 पैकी 100 मॅथ्स मध्ये मिळवत आहे. कसं असतं, हा क्वेश्चन आहे ना, तो कसा सोडवायचा, तो ते स्टेप त्यांना माहित असतात. जनरली त्याने स्टेप काय केले असतात, पाठ केलेले असतात. पण पुढच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये तसं नसतं. तुम्हाला काय करावं लागतं, विचार करावा लागतो. आणि त्याच्यामुळे समजा एक तुम्हाला सांगितलं, समजा ट्रँगलची कन्सेप्ट मध्ये सगळे काय असायला पाहिजे, क्लिअर असायला, आणि ते मला कुठेतरी वापरता यायला पाहिजे, आणि ते महत्वाचं आहे. त्यामुळे मुलं खूप हुशार आहेत. फक्त काय होते सांगा, की एज्युकेशन सिस्टीममुळे मुलांचं काय होते सांगा, खूप नुकसान होते. सध्याची एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेजला मार्क्स खूप आलेले आहे. आणि मी तर म्हणेन की मुलांनी ट्युशनला तुम्ही घालूच नका. मी तर म्हणेन की त्यांना शाळेतच काय करू दे सांगा, फक्त शाळेतच जाऊन अभ्यास जो काय होईल तेवढाच करू दे. तो दुसरा जो काय आहे सांगा, वेळ जो मिळणार त्याला प्रॅक्टिससाठी द्या. कुठलाही शिक्षक शिकवताना सगळे सब्जेक्ट मला सोपेच वाटत असतात, पण जेव्हा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो तेव्हा काय होतं समजा, मला ते जमत नाही, मग ते कसे सोडवायचे. कारण आता सोर्सेस गुगल याच्यावर नेटवर कितीतरी सोर्सेस फ्री अवेलेबल झालेले आहेत. ओके, मी असे पण विद्यार्थी बघितले जेई साठी परीक्षेचा अभ्यास करतायत, एक क्लास जॉईन केलाय, दुसरा पण क्लास जॉईन केला, कारण त्याच्याकडे ते समजत नाही म्हणून दुसरा काय केला. मग त्याच्यामध्ये संपूर्ण त्याचं ऐकण्यामध्ये काय होते सांगा, वेळ जातो, स्वतः तो प्रॅक्टिसच करू शकत नाही. त्यामुळे आपले मुलं काय होत नाही समजा, यशस्वी होत नाहीये. सावंत, तुम्हाला काय विचारायचं? हा बोला. ग्रुपला सर टाका माहिती तुमच्या सगळ्या परीक्षांची. आणि तुम्ही कुठल्या ग्रुपवर आहात? माझ्या ग्रुप खूप आहेत आमचे. कुठल्या ग्रुप? हे युरेका STM क्लब. युरेका स्टेम क्लब. ओके, स्टेम क्लब आपला. ओके. त्याच्यावर सावंत, तुम्हाला काय विचारायचंय? सावंत कुणाला काय विचारायचंय? सचिन सावंत, काय विचारायचंय का? ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे का? हा बोला. सर, तुम्ही फिजिक्स साठी कोणतं बुक बोललात सर? SC वर्मा. SC वर्मा. हा, ओके सर. ओके. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. ओके, काय विचारायचं नसेल तर परत एकदा रिपीट करतो बघा. आपले सध्या 2 प्रोग्राम ऑगस्ट मध्ये लॉन्च होत आहेत. एक आहे तो युरेका टेक जिनियस, त्याची जी फी आहे ती 15,000 असणार आहे 3 वर्षासाठी. लक्षात येते ना? तुम्ही एकदम भरू शकता किंवा 3 हप्त्यामध्ये तुम्ही भरू शकता. पण 3 हप्त्यामध्ये घटलं तर तुम्हाला फक्त 2,000 काय करावे लागते, जादा घ्यावे लागते. ओके, 6 आणि 5 भरावे लागेल. ओके, आणि दुसरा जो आपला आहे तो आपला टेक स्टेम क्लब, हा आपला ऑगस्ट पासून पण चालू होते, नवीन बॅच चालू होते. त्याची जी फी असणार आहे ती काय असणार आहे, 3,000 असणार. आणि तुम्हाला जर इच्छुक असेल तर तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता, भाग घेऊ शकता. ओके, हा माझा काय सांगा, जीपे नंबर आहे. तुम्ही स्कॅन पण करून हे करू शकता, पेमेंट करू शकता, किंवा हा जो नंबर आहे 9601 तोच माझा जीपे नंबर आहे. ओके, तुम्हाला जर इच्छुक असेल तर तुम्ही कुठल्या एखाद्यामध्ये, जनरली जेव्हा युरेका टेक जिनियस मध्ये तुम्ही भाग घ्या तेव्हा सेपरेट तुम्हाला स्टेम क्लब मध्ये भाग घ्यायची गरज पडणार नाही. ओके, ते सगळं तुम्हाला स्टेम क्लब मधलं तिथे पण तुम्हाला काय होणार आहे, मिळणार. ओके, आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो. नाही सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, तुमच्या मित्रमैत्रिणी, रिलेटिव्हला वगैरे सगळ्यांना याबद्दल माहिती काढा. थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे, पण डेफिनेटली तुम्ही 3 वर्षानंतर नक्की म्हणा की खूप फायदा झाला मुलांचा. ओके, कारण बहुतेक तसं
सर फीच वगैरे पण डिटेल मध्ये टाका, म्हणजे दुसऱ्यांना माहिती देताना आम्हाला बरं पडेल जरा. ओके ओके चालेल चालेल. थँक्यू व्हेरी मच सर. ओके थँक्यू. थँक्यू सर. अजून काय विचारायचं नसेल तर मी काय करतोय, आटोपतो घेतोय. काय विचारायचंय कोणाला? सर माझा एकच इश्यू होता की आम्हाला ही ऍड म्हणजे हे माहिती आम्हाला होमी बाबाच्या ह्याच्यातून मिळाली, तुमच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये आम्ही नाही आहोत, तर कसं ऍड व्हायचं? मला तुम्ही हाय करा, मी तुम्हाला काय पाठवतो हे पाठवतो. ओके लिंक पाठवतो. 2 मिनिट. तुम्ही काय पाठवतो, स्टेम क्लबची तुम्हाला लिंक पाठवतो 2 मिनिट. हा चालेल. हॅलो कधीपासून सुरू होणार सर? काय ते आपला स्टेम क्लब आपला 1 तारीख पासून फिक्स चालू होतोय. ओके. आणि युरेका टेक जिनियस सुद्धा आमचा 1 तारीख पासूनच चाललाय, पण किती रिस्पॉन्स आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. मिनिमम आपले जर 5 स्टुडंट झाले तर आपलं काय होतं समजा 1 तारीख पासून त्याच्याबरोबर हे चालू होते. आणि टायमिंग काय असणार तुमचा? टायमिंग आमचं जनरली काय असतं 6:30 नंतरच असतात सगळं संध्याकाळी. ओके. त्याला टॅब वगैरे मोबाईल मध्ये होणार की कम्प्युटरच पाहिजे? स्टेम क्लब साठी तुमचा मोबाईल इनफ आहे, पण जर तुम्ही आमच्या टेक जिनियस मध्ये भाग घेणार असाल तर मी तुम्हाला सांगेन की जर कॉम्प्युटर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका. आता माझा मुलगा 7वीला आहे, त्याला ते स्टार्टिंग आणि बिगिनिंग साठी स्टेम ओके असणार असं मला वाटतंय. ओके, तुम्ही डिसिजन घ्या बघा ते. ओके. मला एक सांगा, आता हे स्टॅम्प मध्ये मी आता जॉईन झालं खरं, मी हे बघितलंच नाही तुमच्या आज व्हॉट्सअप मध्ये, आता मी बघितलं म्हणून तुम्ही अगोदर काय हे झाला तुमचे इन्फॉर्मेशन मला कळलं नाही. आता ऍक्च्युली हे आता स्टॅम्प मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला पुढे काय होणार, कुठला ह्याच्यामध्ये हे होणार? मी तुम्हाला हे पाठवतो. हे बघा हे सगळं स्टेम बद्दल आहे. ओके. तुम्ही कुठून बोलताय मॅडम? गोवा. ओके. मी काय केलंय बघा, याच्यामध्ये मीटिंग मध्ये एक लिंक पाठवली बघा, त्या स्टेम क्लबची माझ्या लिंक आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घ्या किंवा घेऊ नका, पण सगळी माहिती त्याच्यावर तुम्हाला तिथे भेटेल. त्या लिंकने तुम्ही ऍड व्हा त्याच्यामध्ये. ओके सर. ओके. आणि कोणतरी बोलत होतं? हा बोला. आम्ही तुमच्या ग्रुपला जॉईन आहोत सगळ्या, आणि तुम्हाला ऑफलाईन कधीतरी भेटायचं झालं तर विजयला भेटायचं होतं तेव्हा कुठे भेटू शकाल आपण? मी तुम्हाला सांगेन ऑफलाईन केव्हा भेटायचं ते. ओके. हा सर. आणि ह्याची फी कधी पे करायचं पेमेंट? तुम्ही ग्रुपवर आहात ना, मी सांगेन तिथे. ओके. ओके थँक्यू. फी म्हणजे तुम्ही आता पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. आमच्या जीपे, आमच्या मोबाईलला जीपे नाही आहे, मी दुसऱ्याकडनं करून घेणार ते. ओके. मी डिटेल्स पाठवेन, आपण डिटेल पाठवेन. ओके. थँक्यू सर. बोला. सावंत काय बोलायचंय? सचिन सावंत काय बोलायचंय? आणि कोणतरी बोलत होतं, कोणाला बोलायचंय? हॅलो. हॅलो सर. हॅलो. बोला. टेक जनरेशन म्हणजे काय आहे? तुम्ही केव्हा जॉईन झाला? जिनियस म्हणजे मी ऍक्च्युली लेट जॉईन झाले ना, त्याच्यामुळे मला काय समजलंच तुम्ही माझ्या कुठल्या ग्रुपवर आहात का? हो, एका ग्रुपवर आहे मी. हो, मी एक लिंक पाठवली, त्या ग्रुपमध्ये जॉईन करा. मी तुम्हाला तिथे रेकॉर्डिंग पाठवतो, कारण आपला 8ला चालू झालेला लेक्चर. ओके. जनरली थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, हे 6वी 7वी 8वीच्या मुलांमध्ये असतील तर त्यांच्याकडे 9वी 10वीचे पण भाग घेऊ शकतात, पण शालेय जीवनाव्यतिरिक्त मुलांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. आमची मुलं काय होत आहेत, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जात आहेत, आणि त्यांनी या वयामध्ये जे इंजिनिअरिंगला जे शिकवलं जातं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने नॉलेज काय केलंय, आत्मसात केलेलं आहे. आणि आपला जो भ्रम आहे की आपली मुलं हुशार नाहीये, पण मी सांगतो तुमची मुलं पण सगळ्यांची काय असतात सांगा, हुशार असतातच, पण त्यांना पाहिजे ते खाद्य मिळत नाहीये. मग तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके. बरोबर. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन बघा, रेकॉर्डिंग. मी एक याच्यावर बघा एक लिंक पाठवली, त्याच्यामध्ये काय करा, क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तिथे मी रेकॉर्डिंग पाठवेन. ओके. हो चालेल. मुलगा ना 8वीला आहे पण माझा, त्याच्यासाठी चालेल ना? पण त्याच्यासाठी तो चालेल. हो ठीक. सर, ह्याची टेक जिनियसची फीज किती आणि स्टेमची किती फीज आहे?
जनरली लक्षात घ्या, जर तुम्ही टेक जिनियस मध्ये भाग घेतला ना तर तुम्हाला स्टेम क्लबची फी भरायची गरज नाही, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, टेक जिनियसची 3 वर्षाची फी आपली 15,000 आहे. पण ते सहावीच्या नंतर पासून घेऊ शकतो ना? 6वी पासून घेऊ शकतो, पण जे चांगलं कॉम्प्युटर वापरणारे पण जर कोण असतील, त्यांना कॉम्प्युटर वापरता येत असेल तर 5वीतले पण सहभागी होऊ शकतात. ओके. आणि हे स्टेम किती वर्षाचा कोर्स आहे? स्टेम किती वर्षाचा कोर्स आहे? 3 वर्षाचा कोर्स. जनरली लक्षात घ्या, एकदा तुम्ही आमच्याकडे जॉईन झाला ना की 3 वर्षानंतर, जी काय 3 वर्षानंतर सुद्धा कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागणार नाहीये. फक्त त्यांची जी काय रजिस्ट्रेशन फी वगैरे असते ते, इव्हन तुम्हाला समजा सायन्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर आमच्याकडनं तुम्हाला टेक्निकल नॉलेज मिळणार आहे. आम्ही बनवून नाही देणार आहे, पण तुम्हाला गाईड करणार आहे, मेंटरशिप देणार. ओके. त्यामुळे हे जे आम्ही फी घेतो ती 3 वर्षासाठी घेतो. 3 वर्षामध्ये सगळं त्यांना नॉलेज मिळणार आहे, कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहे. पण असं गैरसमज करून घेऊ नका की 3 वर्षानंतर आम्ही त्यांना सोडणार आहे, नाही. तर 3 वर्षानंतर सुद्धा वेगवेगळ्या फील्डमध्ये, कारण आता काय झालं सांगा, पालकांना काय व्हायला पाहिजे सांगा, गायडन्स प्रॉपर मिळत नाहीये बघा. कुठलं क्षेत्र निवडायचं, कसं त्याच्यामध्ये व्हायचं. ओके. तर ते गायडन्स सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि तुमचा मुलगा यशस्वी होणं हे आमचं काय असणार आहे, लक्ष असणार आहे. नुसतं फी घेतलं, त्याने कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलं नाही, तर त्याने आपल्या आवडत्या फील्डमध्ये काय करावं, करिअर करावा, आमचा काय असेल सांगा उद्देश. ओके. ओके. बर. आणि कोणाला? सर तुम्हाला पर्सनल कॉल केला तर चालेल का? काय विचारायचं विचारा ना, घेऊया आपण इथे. बाकीच्यांना पण समजेल तुम्हाला काय डाऊट आहे तो. नाही सर, आता ऍक्च्युली कसं झालंय, माझा मुलगा 9वीला आहे ना, त्याला ऑलरेडी शाळा आहे, क्लासेस मी ऑलरेडी लावले आहेत. मग आता हे सगळं करायचं म्हणजे, आता समजा मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले तर तो किती वेळ देऊ शकतो किंवा काय? जनरली मला एक सांगा, तुमच्याकडे टीव्ही आहे? किती तास बघता तुम्ही? मुलगा किती तास बघतो? त्याला वेळच नाही मिळत, कधी तो थोडा वेळ बघतो. जनरली समजा झोपतो किती तास? 10-10:30 पर्यंत झोपतो, सकाळची शाळा असते. ओके. आणि मध्ये त्याला जरी अर्धा तास जरी मिळाला ना तरी इनफ आहे, कारण बाकीचा जो आपण वेळ देतो ना तो कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करता यायला पाहिजे. आणि वेळ नसतो असं नसतो, वेळ आपण काढायचा असतो. ओके. चालेल. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. चालेल, मग मी थांबू. ओके. बरं सर. मी लिंक पाठवली बघा. तुमच्या लिंक मध्ये काय आहे ते हो आम्ही बघून घेणार. काय ते? नाही, तुम्ही लिंक पाठवता ना, त्याच्यामध्ये आम्ही हे करून बघते मी काय आहे. मी लिंक पाठवली याच्यामध्ये. ओके सर. ओके. मी परत एकदा पाठवते बघा याच्यावर. बरं चालेल. नको चार्ट रूम मध्ये पाठवले बघा, मी चार्ट रूम मध्ये पाठवले बघा, त्या मीटिंगच्या चार्ट रूम मध्ये. त्याच्यावर क्लिक करा म्हणजे त्या स्टेम क्लब मध्ये तुम्ही जॉईन व्हाल. ओके. आणि त्याच्यावर रेकॉर्डिंग वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यावर मिळेल. बांदेकर काय विचारायचं आहे? दीपक बांदेकर. हॅलो. हॅलो सर. हा बोला. मला विचारायची होती, म्हणजे याचे रेसिडेन्स स्कूल्स आहेत, म्हणजे आता नवोदय वगैरे असेल तिथे तुम्ही माहिती देण्यासाठी असं अवेलेबल होऊ शकते का? म्हणजे कुठून बोलताय तुम्ही? बांद्यातून बोलते. ओके. तुम्ही पालक आहात का? काय? पालक आहे. हो पालक आहे. ओके. माहिती मिळू शकेल ना, कारण तिकडचे ना गेल्या वर्षी दोघे तिघे विद्यार्थी, राणे नावाचा एक कणकवलीचा विद्यार्थी आहे, अथर्व भोगते, तो जेडसीओ मध्ये सिलेक्ट झालेला, सेकंड लेवलला सिलेक्ट झालेला, आणि ती सगळी माहिती त्याला आमच्याकडूनच मिळालेली. हो हो बरोबर सर. त्याने ती एक्झाम विद्यालयामध्ये जाय होते. हो ना, माझ्या मुलीच्याच वर्गात आहे, 9th जाईल तो. ओके ओके. कारण नवोदयमध्ये प्रॉब्लेम काय होतो, त्यांचा प्रॉब्लेम काय होतोय की त्यांना मोबाईल वगैरे वापरण्याची हे नाहीये. ओके. तोच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते आमच्याच प्रोग्राम मध्ये सहभागी नाही होऊ शकत आहे. ओके.
आणि तिथे पण काय अथर्वला कसं काय केलं तुम्ही? नाही, त्यांनी काहीतरी वापर म्हणजे थोडं दिवस त्याला काय तेवढं म्हणजे मार्गदर्शन आम्ही जास्त नाही केलं त्याला. ओके, फक्त त्याला माहिती दिलेली की अशा पण तुम्ही प्रकारचं असं लेक्चर माहिती देण्यासाठी येऊ शकता काय सर? येऊ शकेल, पण बघायला पाहिजे मला. ओके ओके. नाहीतर तुम्ही शाळेमध्ये रिक्वेस्ट करा ना, ऑनलाईन घेऊया ना, ऑनलाईन पण मार्गदर्शन मी करू शकेन तिकडे. ओके, नाही मार्गदर्शन नंतर ऑनलाईन बघता येईल, पण ते तुम्ही आधी माहिती देण्यासाठी एकदा जर आलात सांगतो, माहिती देण्यासाठी सांगतो मी. ऑनलाईन केला ना तर ते बरं पडेल मला. ऑनलाईन. हा ओके 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 सर. ओके चालेल. जनरल मीटिंग असेल नवोदय विद्यालयामध्ये हे पण असतं, त्यांना सेंटर पण मिळतं. तिथे जे एक्झाम होतात ना, मी तुम्हाला म्हटलं की ऑलिम्पियाडच्या स्पर्धा असताना त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट नवोदयला प्रिफरन्स देतं बघा. इव्हन राजापूरला जे नवोदय, बहुतेक राजापूरलाच आहे, तिथे पण काय होतं सांगा, ऑलिम्पियाड. रत्नागिरीचं हे सांगेली, आमचं सांगेलीला आहे सिंधुदुर्ग. माहित आहे मला. तर जनरली काय करायचं असतं की त्या शाळेने काय करायचं असतं की फॉर्म भरायचा असतो आम्हाला एक्झाम सेंटर म्हणून, काय करायचं इच्छुक आहे म्हणून. ओके, तुमच्या शाळेनं तुम्ही रिक्वेस्ट करा की बाबा हे बसू दे. सगळ्या मुलांनी बसलं पण काय नाही त्याच्यामध्ये. आम्ही आता उमेगाला बसवलंय मुलांना 9वीसाठी. ओके, त्यांना शाळेतूनच 6th आणि 9th दोघांनाही बसवलं. ओके ओके. आमचे मे बी ह्याला मीटिंग असेल 10 ऑगस्टला जनरल. जर तुमचं ऑनलाईनचं सेशन ठेवता आलं तर तसं अरेंज करता येईल तर. ओके, तुम्ही बोला ना. ओके, किंवा त्या हेडमास्टरचा मला प्रिन्सिपलचा जर हे पाठवला ना तर मी पण बोलून घेईन त्यांच्याशी. ओके, त्यांना सगळं माहिती झालं, कारण त्यांना गव्हर्नमेंट तर्फे सगळं जातंय. या ऑलिम्पियाड बद्दल सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. ओके, सर होमी बाबाचे फॉर्म निघाले आहेत का? होमी बाबाचे माहिती कधी, त्यांची फॉर्म कधी भरायचे? होमी बाबासाठी मी तुम्हाला एक नंबर देतो, त्यांच्याशी बोला. त्या आपल्या युरेका क्लबच्या हे आहेत बघा, अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी तुम्ही बोलला तर बरं पडेल. मी तुम्हाला 2 मिनिटात नंबर देतो, थांबा. ओके ओके. या ग्रुपला टाकला तरी काय हरकत नाही. त्याच्यावरच टाकतोय. 2 मिनिट थांबा. ओके ओके, थँक्यू. सायन्स कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी होमी बाबा ही बेस्ट एक्झाम आहे, लक्षात आहे ना. आणि त्याच्यामध्ये 4 लेवलला काय घेतले आधी परीक्षा घेतली आधी. मुलगा काय करतात सांगा, जसं PhD ला वगैरे संशोधन वगैरे केलं जातं, तसं पण काय करावं लागतं मुलांना, करावं लागतं. ओके, हा जो नंबर आहे तो केनी मॅडमचा आहे. ओके, मी त्यांना कॉन्टॅक्ट करा. ओके ओके. मी पाठवलाय बघा, चार्ट मध्ये पाठवलाय. ओके ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? ओके, मग थांबूया आपण. चला बघा, तुम्हाला आवडला तर नक्की सहभागी व्हा. तुमच्या बरोबर इतरांना पण याबद्दल माहिती सांगा, कारण वेगवेगळे प्रोग्राम आहेत. हे कोणाला माहित नसलेले प्रोग्राम आहेत, पण डेफिनेटली मी तुम्हाला गॅरंटी देतो की याचा खूप खूप मुलांना काय होणार आहे, फायदा होणार. ओके, चला, थँक्यू. ओके, थँक्यू सर. ओके सर, गुड नाईट.